मित्रा, भगवान श्रीकृष्ण गीतेत सांगतात की खरा आनंद पैशात नसून मनाच्या शांतीत असतो. नेहमी तयार राहणं गरजेचं आहे, कारण हवामान आणि माणसं कधीही बदलू शकतात. दुसऱ्यांच्या ताकदीवर अवलंबून राहू नका, स्वतःची ताकद ओळखा. नेहमी आपली परिस्थिती समजून घ्या. जास्त झुकलात तरीही दुनिया तुमच्या पाठीवर बसून स्वार होते. अपयशाची भीती बाळगण्यापेक्षा त्याला आनंदाने स्वीकारा, कारण प्रत्येक अपयश तुमच्यात लपलेली ताकद बाहेर काढतं. ही दुनिया त्यांनाच सलाम करते जे पडून पुन्हा उभे राहतात. खरा विजय तोच आहे जो हारल्यानंतरही स्वतःला सावरू शकतो. जे लोक आपल्या ध्येयापर्यंत एकटे पोहोचतात तेच इतरांसाठी रस्ता बनवतात. म्हणूनच एकटेपणा ही तुमची कमजोरी नसून तुमची सर्वात मोठी ताकद आहे. स्वतःला इतकं मजबूत बनवा की तुम्हाला दुसऱ्यांची गरज भासणार नाही, उलट इतरांना तुमची गरज वाटली पाहिजे. जर तुम्ही यशस्वी झाल्यावरच लोक तुमची किंमत ओळखत असतील तर समजून जा की ते लोक फक्त तुमच्या यशाचे सोबती आहेत, तुमच्या संघर्षाचे नाहीत. खरे सोबती तेच असतात जे दुनिया तुम्हाला नाकारत असतानाही तुमच्या पाठीशी उभे राहतात. आयुष्यात बदल घडवून आणण्यासाठी कधी कधी सर्वात आधी स्वतःला बदलावं लागतं. जर तुम्ही कोणत्याही परिस्थितीत स्वतःला अधिक चांगलं बनवण्याचा प्रयत्न केलात तर रस्ते आपोआप सोपे होत जातील. लक्षात ठेवा, मोठ्या बदलांची सुरुवात छोट्या पावलांनीच होते. कुणाला तरी खुश ठेवण्यासाठी स्वतःला विसरू नका, कारण जे लोक तुमची खरी कदर करतील ते तुम्ही जसे आहात तसंच तुम्हाला स्वीकारतील. जगाच्या नजरेत मोठं होण्यापूर्वी स्वतःच्या नजरेत मोठं व्हा. जगाचा दृष्टिकोन वेळेनुसार बदलतो, पण तुमचा स्वतःकडचा बघण्याचा दृष्टिकोन तुमची ओळख बनवतो. खरा आनंद बाह्य गोष्टीत नसून तुमच्या आतल्या समाधानात असतो. जर तुम्ही मनातून समाधानी असाल तर जगातली कोणतीही ताकद तुम्हाला हलवू शकत नाही. आयुष्यात वाईट वेळ फक्त यासाठीच येते जेणेकरून आपल्या माणसांमध्ये लपलेली परकी माणसं आणि परक्या माणसांमध्ये लपलेली आपली माणसं ओळखता येतील. सगळेच नातेसंबंध खास असतात या भ्रमात राहू नका, कारण जास्तीत जास्त नातेवाईक तर पाठीत खंजीर खुपसणारेच असतात. दुसऱ्यांच्या चुका काढण्यासाठी डोकं लागतं, पण स्वतःची चूक मान्य करण्यासाठी काळीज लागतं. आयुष्यातील काही इच्छा या पावसाच्या थेंबासारख्या असतात, ज्यांना स्पर्श करण्याच्या नादात हात तर ओले होतात, पण उंजळ मात्र नेहमी रिकामीच राहते. गर्दीत चालणारे अनेकदा हरवून जातात, पण जे एकटे चालतात तेच इतिहास घडवतात. स्वतःला प्रेम करायला शिका, कारण जगाचा विचार सतत बदलत असतो. आज कोणी तुमच्या सोबत आहे तर उद्या तोच व्यक्ती दुसऱ्या कोणासोबत असू शकतो. अडचणी आणि आनंद कोणतीही पूर्वकल्पना न देता येतात, त्यामुळे स्वतःला नेहमी तयार ठेवा, जेणेकरून संकटात तुमचा जोश आणि आनंदात तुमची शुद्ध कायम राहील. माणसाने चांगलं असायला हवं, पण नेहमीच खूप जास्त चांगलं असणं गरजेचं नाही. सगळे नातेसंबंध सत्यावर टिकून असतात आणि हेच जीवनाचं अंतिम सत्य आहे. जर तुमचे हौसले बुलंद असतील तर प्रत्येक ध्येय तुमच्या मुठीत असेल. अडचणी आणि आव्हाने हा जीवनाचा एक भाग आहेत आणि आज वेळ तुम्हाला जितकी वाट बघायला लावत आहे, योग्य वेळ आल्यावरती तुम्हाला इतकं काही देईल की तुम्हाला ते सांभाळताही येणार नाही. स्वतःच्या आयुष्यावर कधीही नाराज होऊ नका, कारण असे अनेक लोक आहेत जे तुमच्यासारखं आयुष्य जगण्याचे स्वप्न पाहतात. द्वेष करून काय मिळणार? जर स्वतःचं महत्त्व वाढवायचं असेल तर ते क्षमा करण्याने वाढेल, बदला घेण्याने नाही. मला शांती हवी आहे या वाक्यात मला हा अहंकार आहे आणि हवी आहे ही इच्छा आहे. जर तुम्ही तुमचा अहंकार आणि इच्छा बाजूला ठेवलीत तरच तुम्हाला खऱ्या अर्थाने शांती मिळते. प्रेमाचा प्रवाह वाहू द्या, जेणेकरून ते या जगाला शुद्ध करेल. तरच मनुष्य शांततेत जगू शकेल. मानसिक त्रास अनेकदा सांसारिक महत्वाकांक्षा आणि भौतिक स्वार्थामुळे निर्माण होतो. जीवनातील सर्व परिणाम हे माणसाच्या विचारांचे फळ असतात, म्हणूनच आपले विचार खूप महत्वाचे असतात. भेटणं आणि दुरावणं हा तर आयुष्याचा एक अतूट भाग आहे, हे सर्वांनाच माहीत असतं. तरीही जेव्हा माणूस कोणाला तरी आपल्या हृदयात जागा देतो तेव्हा त्याच्यापासून दुरावताना माणसाचं मन रडतंच. तुम्ही एक व्यक्ती नाही आहात, खरं तर तुमच्या 3 व्यक्ती दडलेल्या आहेत. एक जो तुम्हाला वाटतं की तुम्ही आहात, दुसरा जो लोकांना वाटतं की तुम्ही आहात, आणि तिसरा जो तुम्ही खरोखर आहात. जर तुम्ही स्पर्धा आणि वादांपासून दूर राहिलात तर देव तुमचं रक्षण करतो. शिक्षण हीच मानवी मूल्यांची जननी आणि रक्षक आहे. काहीही बोलण्यापूर्वी स्वतःला विचारा, तुम्ही जे बोलणार आहात ते दयाळूपणाचे आहे का? ते आवश्यक आहे का? ते सत्य आहे का? किंवा त्याने शांतता प्रस्थापित होईल का? तरच बोला. देवाला मिळवण्याचा प्रयत्न करत राहा, तुमचं भलं होईल. इथे कुणीही कुणाचं नसतं. जेव्हा पैसा जवळ असतो तेव्हा दया, माया सगळं सोडून पळून जाते. कोणतंही नातं किंवा संबंध पैशापेक्षा मोठे नाहीत.
आजकाल पैसा देवापेक्षाही मोठा झाला आहे. हीच तर कलियुगाची माया आणि महिमा आहे. जर तुम्ही तुमच्या घरात मिळून मिसळून प्रेमाने राहत असाल तर तुमचं घर स्वर्गासमान बनतं. माणसाचं जसं चारित्र्य असतं तसेच त्याचे मित्र बनतात. मनुष्य अनुभवातून शिकतो आणि आध्यात्मिक मार्ग अशा विविध प्रकारच्या अनुभवांनी भरलेला आहे. तो अनेक अडचणींचा आणि अडथळ्यांचा सामना करतो आणि शेवटी त्याला खरी ज्ञान प्राप्त होते. एकमेकांवर प्रेम करा आणि इतरांना उच्च स्तरावर पोहोचवण्यासाठी मदत करा. प्रेम हे संसर्गजन्य आहे आणि ती सर्वात मोठी उपचार करणारी ऊर्जा आहे. जर तुम्ही श्रीमंत असाल तर त्या झाडासारखे दयाळू बना जे फळांनी बहरल्यावर खाली झुकतं. माणसाच्या रूपात देव आपल्या जवळच असतो, म्हणूनच आपण माणसांची सेवा केली पाहिजे. जे लोक खऱ्या मनाने इतरांचं भलं करतात ते अनेकदा एकटे पडतात. हे जग त्याच व्यक्तीच्या पाठीशी उभं राहतं ज्याच्याकडून त्यांना काहीतरी फायदा होत असतो. पण जो निस्वार्थ भावनेने देतो त्याचा त्याग अनेकदा लोकांच्या नजरेत खूप छोटा ठरतो. जसं पावसाचं पाणी जेव्हा जमिनीवर पडतं तेव्हा ते जीवन देतं, पण जेव्हा त्याच पाण्याचा महापूर येतो तेव्हा लोक त्याला विनाशकारी मानू लागतात. अनेक लोक आपल्या आयुष्यात असाच अनुभव घेतात. ते नात्यांमध्ये, मैत्रीत, समाजात आपलं सर्वस्व पणाला लावतात, पण बदल्यात जेव्हा कठीण वेळ येते तेव्हा तेच लोक त्यांच्या पाठीशी उभं राहत नाहीत. हे जग भावनांवर नाही तर सोयी सुविधांवर चालतं. जोपर्यंत तुम्ही कुणाच्या तरी उपयोगी आहात तोपर्यंत तुमच्या अस्तित्वाला महत्व असतं, पण जसा तुमचा फायदा मिळणं बंद होतं लोक तुम्हाला विसरून जातात. ज्या व्यक्तीला स्वतःच्या वेदना लपवता येतात त्यालाच सर्वात जास्त सहन करावं लागतं, कारण हे जग त्याला मजबूत समजतो आणि मजबूत व्यक्तीबद्दल कुणीही सहानुभूती दाखवत नाही. जो आतून पूर्णपणे तुटलेला असतो त्याला लोक म्हणतात की तू तर खूप समजूतदार आहेस, तू सगळं सांभाळून घेशील. पण कुणालाच हे समजत नाही की प्रत्येक समजूतदार व्यक्तीलाही कधीतरी कुणाकडून हे ऐकावंसं वाटतं की तुझ्या वेदनांनाही काहीतरी महत्व आहे. आयुष्यात बऱ्याचदा सर्वात कठीण परीक्षा त्यांचीच असते ज्यांनी इतरांना सर्वात जास्त दिलेलं असतं. हे जग कर्ज फेडण्यात नाही तर विसरून जाण्यात माहीर आहे. जशी एक मेणबत्ती पूर्ण खोलीला प्रकाश देते, पण जेव्हा ती वितळून संपते तेव्हा लोक ती बदलून टाकतात. त्याचप्रमाणे चांगले लोक जोपर्यंत इतरांसाठी जळत राहतात तोपर्यंत त्यांच्या प्रकाशाची कदर केली जाते, पण जसे ते विझू लागतात ते निरुपयोगी ठरतात. जे लोक इतरांच्या वेदना समजून घेतात ते स्वतःच्या वेदना जगापासून लपवू लागतात. त्यांना ही भीती असते की त्यांच्या बोलण्याने कुणाला ओझं वाटू नये, म्हणूनच ते नेहमी हसतमुख राहतात, मस्करी करतात, लोकांची मदत करतात. पण जेव्हा ते स्वतः एकटे असतात तेव्हा त्यांची शांतताच त्यांची सर्वात मोठी सोबती बनते. म्हणूनच जे सर्वात जास्त हसवतात तेच अनेकदा सर्वात जास्त रडतात, पण लपून. जर कधी कुणाच्या डोळ्यात उदासी दिसली पण तरीही तो व्यक्ती इतरांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करत असेल तर समजून जा की तू कोणत्या ना कोणत्या संघर्षातून जात आहे. अशा लोकांना फक्त एकदा ही जाणीव करून देण्याची गरज असते की तू एकटा नाहीस, कारण जेव्हा जग त्यांच्याकडे दुर्लक्ष करतं तेव्हा एक छोटीशी सहानुभूती त्यांच्या आत साचलेला बर्फ वितळवू शकते. श्रीकृष्ण आपल्याला शिकवतात की जो व्यक्ती निष्पाप मनाने इतरांचं भलं करतो जग त्याच्याकडे केवळ एक साधन म्हणून बघू लागतं. जोपर्यंत कुणाला फायदा मिळत असतो तोपर्यंत तो व्यक्ती प्रिय असतो, पण जशी त्याची मदत करण्याची मर्यादा संपते त्याला विसरून जाण्यात येतं. चांगुलपणाची किंमत तोपर्यंत समजत नाही जोपर्यंत त्याचा फायदा घेता येतो. जो व्यक्ती दयाळू आणि संवेदनशील असतो लोक त्याच्या सहनशीलतेला त्याची कमजोरी मानतात आणि वारंवार त्याचा गैरफायदा घेऊ लागतात. तुम्ही कधी विचार केला आहे की जगात काही लोक नेहमी इतरांची मदत करतात, पण जेव्हा ते स्वतः एखाद्या अडचणीत असतात तेव्हा कोणीच त्यांच्या पाठीशी का उभं राहत नाही? असं यासाठी होतं कारण अनेक लोक चांगुलपणाला भावनेशी नाही तर स्वतःच्या सोयीशी जोडून बघतात. ते फक्त तितकाच आदर देतात जितका त्यांना तात्काळ फायदा मिळतो. उदाहरणार्थ एक शेतकरी जो वर्षानुवर्षे आपल्या शेतात पीक घेतो, पूर्ण गावच्या लोकांना अन्न उपलब्ध करून देतो, पण जेव्हा दुष्काळ पडतो आणि त्याच्या स्वतःच्या गरजा वाढतात तेव्हा तेच गाव त्याला विसरतं. जे लोक त्याच्या अन्नावर अवलंबून होते त्यांना आता त्याच्या समस्यांशी काहीही देणं घेणं नसतं. असे अनेक लोक आहेत जे असा विचार करतात की जर ते इतरांसाठी नेहमी उभे राहिले तर लोकही त्यांच्याशी एकनिष्ठ राहतील, पण सत्य हे आहे की लोकांची निष्ठा त्यांच्या स्वार्थापुरतीच मर्यादित असते. जोपर्यंत एखादा व्यक्ती इतरांच्या समस्या सोडवू शकतो तोपर्यंत तो मौल्यवान असतो, पण जशी त्याची शक्ती किंवा साधनं कमी होतात तो निरुपयोगी होतो. विचार करा एका झाडाचा, जे वर्षानुवर्षे फळं देतं, लोकांना सावली देतं, पण जेव्हा ते सुकतं तेव्हा त्याला तोडून त्याचं इंधन बनवलं जातं. हा जगाचा स्वभाव आहे. जे उपयोगी आहे त्याचं कौतुक होतं, पण जे उपयोगी राहिलं नाही त्याला सोडून दिलं जातं.
चांगल्या लोकांची सर्वात मोठी चूक हीच असते की ते असं मानून चालतात की त्यांच्या चांगुलपणाचं उत्तरही त्यांना चांगुलपणानेच मिळेल. पण वास्तव हे आहे की हे जग एका बाजारासारखं काम करतं, जिथे प्रत्येक नातं कोणत्या ना कोणत्या गरजेवर टिकून असतं. जे लोक खऱ्या मनाने इतरांची मदत करतात त्यांना अनेकदा असं वाटतं की त्यांना बदल्यातही तेच प्रेम आणि साथ मिळेल. पण जेव्हा ते स्वतः अडचणीत असतात तेव्हा त्यांना फक्त कारणं ऐकायला मिळतात. आता माझ्याकडे वेळ नाही, मी स्वतः अडचणीत आहे, बघूया नंतर काहीतरी करू. हे तेच शब्द आहेत जे अनेकदा चांगल्या लोकांना ऐकावे लागतात जेव्हा त्यांना सर्वात जास्त मदतीची गरज असते. एका शाळेच्या शिक्षकासारखा विचार करा, जो आपल्या विद्यार्थ्यांना वर्षानुवर्षे ज्ञान देतो, त्यांना यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवतो. पण जेव्हा तो स्वतः म्हातारा होतो आणि त्याला मदतीची गरज असते तेव्हा तेच विद्यार्थी जे कधी त्यांच्याकडून मार्गदर्शन घेत होते आपल्या नवीन आयुष्यात इतके व्यस्त होतात की ते आपल्या गुरुलाच विसरून जातात. हाच जगाचा नियम आहे. जो पुढे जातो तो मागे वळून पाहत नाही, मग कोणाचा त्याग त्याच्या आयुष्याचा पाया का असेना. याचा अर्थ असा नाही की चांगुलपणा व्यर्थ आहे, तर याचा अर्थ असा की चांगल्या लोकांनी आपल्या मर्यादा ओळखून राहायला हवं. सकाळी उठल्याबरोबर स्वतःला सांगा की मला माहीत आहे की माझ्याकडे आयुष्यात माझं ध्येय गाठण्याची क्षमता आहे आणि आजच्या दिवसापासून मी माझा गोल अचीव्ह करण्यासाठी काम सुरू करेन. माणसाला आपल्या इंद्रियांवर एखाद्या बगड्यासारखा संयम ठेवणं गरजेचं असतं. बगळा माशाची शिकार करण्यासाठी एका पायावर उभा राहतो. तो माशा व्यतिरिक्त इतर कोणत्याही गोष्टीवर लक्ष देत नाही. याच संयमामुळे बगळा माशाची शिकार यशस्वीपणे करू शकतो. बगळ्याचा संयम हीच त्याची सर्वात मोठी ताकद असते. अगदी याचप्रमाणे माणसानेही आपल्या ध्येयाप्रती संयम ठेवला पाहिजे. असं केल्याने माणसाला त्याच्या ध्येयात नक्कीच यश मिळेल. जो व्यक्ती ध्येय गाठण्यासाठी घाई करतो तो अपयशी ठरतो. आयुष्यात जर मोठा विजय मिळवायचा असेल तर छोट्या मोठ्या पराभवांना कधीही घाबरू नका. जर आयुष्यात उंच भरारी घ्यायची असेल तर आपल्याला आरामाचा त्याग करावा लागेल आणि आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर यावंच लागेल. आपण अंधारापासून नाही तर अंधारात ठेवणाऱ्या लोकांपासून वाचलं पाहिजे. कुणाला पाणी आणायला पाठवलं तर तो आधी स्वतः पितो. हेच आयुष्य आहे मित्रा. इथे प्रत्येक जण आधी स्वतःसाठीच जगतो. खोट्या आरोपांबद्दल चिंता करू नका, तर त्यांचा सामना करा. लक्षात ठेवा, वेळेचं ग्रहण तर चंद्र आणि सूर्यालाही सहन करावं लागतं. आनंदी व्यक्ती तोच आहे जो सतत स्वतःचं परीक्षण करून स्वतःला इम्प्रूव्ह करतो, तर दुःखी व्यक्ती तो आहे जो सतत इतरांचं परीक्षण करत बसतो. जर स्वतःची किंमत समजली तर इतरांनी केलेली विनाकारण निंदा तुम्हाला स्पर्शही करू शकत नाही. जेव्हा हे जग तुम्हाला कमजोर समजू लागेल तेव्हा समजून जा की आता तुमचं जिंकणं अत्यंत गरजेचं आहे. वर्षानुवर्ष केलेली मेहनत एक दिवस तुमच्या समोर एका सुंदर यशाच्या रूपात उभी राहील. जगात जर काही सोडण्यासारखं असेल तर इतरांकडून अपेक्षा ठेवणं सोडून द्या. गरजेपेक्षा जास्त चांगले वागाल तर लोक तुम्हाला लिंबासारखं पिळून काढतील. बोलताना आपली मर्यादा सोडू नका. शिव्या देणं हे भ्याड लोकांचं काम आहे. आयुष्यात जर स्वतःचं महत्त्व हवं असेल तर तुमची लायकी आणि स्टेटस बनवा, नाहीतर कोणी तुमची साधी विचारपूसही करणार नाही. चांगले लोक लांबूनच ओळखले जातात आणि चलाख लोक जवळ असूनही ओळखता येत नाहीत. हे वेळेनेच शिकवलंय. जुन्या गोष्टी आठवण्यात किंवा स्वतःच्या नशिबाला दोष देण्यात वेळ वाया घालवू नका. जे होणार आहे ते होणच राहील, त्यामुळे उद्याच्या चिंतेत आजचं हास्य गमावू नका. चिंता ही त्या झोपाळ्यासारखी आहे जी तुम्हाला हलवते तर नक्की, पण पुढे जाऊ देत नाही. आयुष्याची गाडी फक्त सोबत वेळ घालवल्याने नाही तर सुखदुःख वाटून घेतल्याने चालते. खरे नातेसंबंध हे सहप्रवाशांसारखे असतात, जे रस्ता भलेही बदलत नाहीत पण तुमचा प्रवास सोपा करून देतात. नाती त्यांच्याशीच ठेवा जे तुम्हाला आनंद आणि आदराने महत्त्व देतील. जिथे तुमची कदर नाही तिथे थांबणं म्हणजे स्वतःला संपवण्यासारखं आहे. कुणाच्या तरी मागे लागून वारंवार स्वतःचा अपमान करून घेणं हे स्वाभिमानाच्या विरोधात आहे. जर कोणाला तुमची पर्वा नसेल तर वारंवार त्यांचा दरवाजा ठोठावण्यापेक्षा नवीन रस्ते शोधणं केव्हाही चांगलं. स्वतःचाही विचार करा, कारण या जगात जिथे फक्त स्टेटस पाहिलं जातं तिथे साधी विचारपूस करणारे खूप कमी असतात. या स्वार्थी जगात स्वतःसाठी वेळ काढणं म्हणजे स्वतःवर खऱ्या अर्थाने प्रेम करण्यासारखं आहे. तुमचं भलं इच्छिणारा परका माणूसही आपला वाटू लागतो आणि तुमचं वाईट इच्छिणारा आपला माणूसही परका होतो. मनाचा खरेपणा रक्ताच्या नात्यांपेक्षा जास्त खोल असतो. जर कोणाला खुश करण्याची संधी मिळाली तर स्वार्थी बनू नका, कारण ते लोक खूप भाग्यवान असतात जे कोणाच्या तरी चेहऱ्यावर हास्य आणू शकतात. कोणाला तरी आनंद देणं ही सर्वात सुंदर प्रार्थना आहे, जी परत येताना आशीर्वाद बनून येते. नातेसंबंध, रस्ते आणि परिस्थिती नेहमी बदलत असतात, पण खरे लोक नेहमी तसेच राहतात. परिस्थिती बदलू शकते, पण खऱ्या माणसाचे हेतू कधीच बदलत नाहीत. तुमच्या संगतीची निवड खूप विचारपूर्वक करा. चांगल्या संगतीमुळे आयुष्य बहरतं, जसं एखाद्या रोपाला योग्य माती मिळाली की ते बहरतं. वाईट संगत माणसाला त्या संथ विषासारखी मारते,
ज्याचा परिणाम उशिरा दिसून येतो. जिभेचे चोचले सोडल्याने शरीराला फायदा होतो, वाद सोडल्याने नात्यांना आणि व्यर्थ चिंता सोडल्याने संपूर्ण आयुष्याला फायदा होतो. त्यागातच खरा आनंद आहे, कारण ज्या गोष्टी तुम्ही सोडू शकता त्या तुम्हाला कधीच गुलाम बनवू शकत नाहीत. संशयावर कोणताही उपाय नाही, चारित्र्याचा कोणताही पुरावा नाही, शांत राहण्यापेक्षा दुसरं कोणतंही चांगलं साधन नाही आणि शब्दांपेक्षा तीक्ष्ण दुसरं कोणतंही हत्यार नाही. संशय हे मनाचं असं विष आहे जे न नाती वाचू देतं, ना आत्म्याला शांती देतं. आयुष्याची कहाणी खूप विचित्र असते. जे आपल्याकडे असतं त्याची आपण कदर करत नाही आणि जे मिळवायचं असतं ते अनेकदा दूरच राहतं. माणूस नेहमी त्याच गोष्टीच्या मागे पळतो जी त्याला मिळत नाही, आणि जे त्याच्याकडे आहे त्याची किंमत तो समजत नाही. कधी कधी वेळेसोबत खूप काही बदलून जातं, पण खऱ्या नात्यांची ओळखही त्यातच होते. वेळ हा तो आरसा आहे जो चेहऱ्यावरील उखोटा हटवतो आणि खरे चेहरे दाखवून देतो. जेव्हा वेळ चांगली असते तेव्हा सगळे आपले वाटतात, पण वाईट वेळ आल्यावर खरे आणि खोटे सगळेच समोर येतात. खऱ्या वात्यांची ओळख ही गुलाबाच्या सुगंधासारखी असते, जी वेळेसोबत अधिकच गडद होत जाते. वाईट वेळ ही एका जादूगरासारखी असते, जी एका क्षणात चेहऱ्यावरील सगळे मुखवटे ओळबाडून काढते. अडचणी माणसाला तोडण्यासाठी नाही, तर त्याला आकार देण्यासाठी येतात. गरजेपेक्षा जास्त झुकणं हे भीक मागण्यासारखं असतं, मग ते प्रेम असो वा सन्मान. स्वाभिमानापेक्षा मोठं काहीही नाही. जो स्वतःची कदर करत नाही त्याची कदर ही जगही करत नाही. काश या धावपळीच्या आयुष्यातही शाळेसारखी एखादी घंटा असते, जी वाजली असते आणि आपण आपलं सगळं टेन्शन विसरून शांत झालो असतो. मनाची शांती पैशाने विकत घेता येत नाही, ती तर मनाच्या समाधानातूनच मिळते. जे लोक बुद्धीचा वापर सोडून भावनांच्या आहारी जातात ते अनेकदा इतरांच्या हातातील खेळणं बनतात. भावना तोपर्यंतच सुंदर आहेत जोपर्यंत त्या तुम्हाला कमजोर बनवत नाहीत. आयुष्याने माझ्या वेदनेवर एक अनोखा उपाय सांगितला. वेळेला मलम बनवलं आणि इच्छांपासून दूर राहायला शिकवलं. इच्छा या समुद्राच्या पाण्यासारख्या असतात, जितकं प्याल तितकी तहान वाढतच जाते. ज्याप्रमाणे एका रोपाला वाढण्यासाठी नियमित पाण्याची गरज असते, त्याचप्रमाणे नात्यांमध्येही वेळ आणि लक्ष देणं गरजेचं असतं. नाती ही हवेसारखी असतात, त्यांना जाणवता येतं, पण जेव्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं तेव्हा गुदमरायला होतं. ऐक, तू कधी कोणाला वेळेची भेट दिली आहेस का? कारण प्रेमात दिलेले क्षण हे कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त अनमोल असतात. जो वेळ देऊ शकतो तोच खरं प्रेम देऊ शकतो, कारण प्रेम हे शब्दांनी नाही तर तुमच्या असण्याने जाणवतं. आता जेव्हाही मी पाहतो तेव्हा हाच विचार येतो की काश तू मला थोडा तरी वेळ दिला असतास. काही नाती वेळेच्या कमतरतेमुळे नाही तर भावनांच्या कमतरतेमुळे तुटतात. डोळ्यांतील ओलावा वाढला, संवादाचे धागे तुटले मित्रा. ही वेळ वाईट नाहीये, वाईट तर आपण झालो आहोत. आपण नेहमी वेळेला दोष देतो, पण खरं तर चूक आपल्या निर्णयांची असते. चांगली आणि वाईट वेळ दोन्ही लक्षात ठेवली पाहिजे. वाईट वेळेत चांगल्या वेळेच्या आठवणी मन शांत करतात आणि चांगल्या वेळेत वाईट वेळेच्या आठवणी तुम्हाला सावध ठेवतात. आठवणी हे ओझं नसतं, फक्त योग्य वेळी त्यांचं महत्त्व समजणं गरजेचं असतं. खरोखरच असंख्य आहे हे आयुष्य, पुस्तक लिहू की हिशोब मांडू. कधी कधी हिशोब करता करता आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण मोजायलाच आपण विसरून जातो. हुशार माणूस तोच आहे जो इतरांमधील गुण आणि वैशिष्ट्य पाहतो, त्यांच्याकडून शिकतो आणि त्यांच्याबद्दल हेवा करत नाही. मत्सराची भावना ही त्या वाळवीसारखी आहे जी सर्वात आधी स्वतःलाच पोखरून काढते. मान्य आहे की वेळ सतावत आहे, पण जगायचं कसं हे सुद्धा तीच शिकवत आहे. प्रत्येक अडचण आपल्यासोबत एक धडा घेऊन येते, जो समजून घेणारे पुढे निघून जातात. आयुष्याच्या कहाण्याही नद्यांसारख्या असतात. कुणालाच माहीत नसतं की कुणाची कहाणी कुणाशी जाऊन मिळेल आणि मग ती कुठपर्यंत पोहोचेल. प्रत्येक वळणावर नवीन प्रवास, प्रत्येक प्रवासात नवीन वळण, हीच आयुष्याची खरी कहाणी आहे. प्रेमाची चव चाखली होती आणि योगायोगाने आज सुद्धा जिभेवर त्या वेदनेचे फोड आहेत. काही जखमा वेळेने नाही तर एका खऱ्या भावनेनेच भरतात. जे नातं मनापासून निभावलं जाणार नसेल त्यापेक्षा ते नातं न बनवणंच चांगलं. वाईट माणसाला माफ करता येतं, पण दुटप्पी माणसाला नाही. नाती असोत्वार असते, जोपर्यंत ठेच लागत नाही तोपर्यंत आपल्या योग्य जागेची जाणीव होत नाही. घर मोठं असो वा छोटं, जर गोडवा नसेल तर माणूस तर सोडाच, मुंग्याही तिथे येत नाहीत. एक सांगू, आपण एखाद्या व्यक्तीशी तोपर्यंतच भांडतो जोपर्यंत आपल्याला त्याच्याकडून प्रेमाची अपेक्षा असते. ज्या दिवशी ती अपेक्षा संपते, भांडणही संपून जातं.
आयुष्य खूप सुंदर आहे, त्याला आणखी सुंदर बनवा. खट्टाळपणा तर बालपणात असतो, नंतर तर नटबोल्ट सैल होऊन पडतात आणि उरते ती फक्त खटपट. माणूस वाईट तेव्हा बनतो जेव्हा तो स्वतःला इतरांपेक्षा जास्त चांगला समजू लागतो. आयुष्य जगण्याची पद्धत तर ठेच लागल्याने शिकवली आहे. आधाराने तर माणूस कमकुवत आणि निरुपयोगी बनतो. जर सत्य माहीत असेल तर खोटं ऐकण्यातही मजा येते. आपल्याला किती लोक ओळखतात याला महत्व नाही, पण ते का ओळखतात याला महत्व आहे. नशिबाने मला एक खूप अवघड काम दिलंय. नशीब म्हणतं की तू तर सर्वांचा आहेस, आता तू त्यांना शोध जे तुझे आहेत. स्वार्थी लोकांनी आयुष्यावर असा काही प्रभाव टाकला आहे की त्यांनी साधी विचारपूस केली तरी असं वाटतं की यांना आपल्याकडून नक्कीच काहीतरी काम काढून घ्यायचं असेल. कधी स्वतःच्या शरीराची कबर खोदून पहा, तिथे अशा अनेक इच्छा सापडतील ज्यांना तुम्ही तुमच्या आतच मारून टाकला आहे. तू पण मित्रा कमाल करतोस. जे मिळालं त्याची कदर केली नाही आणि जे कमावलंय त्याला परत मिळवण्याची भाषा करतोस. कुणाला तरी बोलून दाखवणं चुकीचं नाही, पण विसरल्याचा आव आणून आठवण काढणं खूप चुकीचं आहे. माफ करायला शिका, कारण आपणही देवाकडून हीच अपेक्षा ठेवतो. ज्यांनी तुमचा संघर्ष पाहिला आहे तेच तुमच्या संघर्षाची किंमत जाणतात, नाहीतर इतरांसाठी तुम्ही फक्त नशीबवान आहात. आपली माणसं आपल्याला कधीच त्रास देत नाहीत. त्रास तर ते देतात ज्यांना आपण चुकून आपला मानतो. कमाल लोक आहेत ना, वेळ कोणाकडेच नाही, पण टाइमपास मात्र सगळेच करत आहेत. हे प्रिय आत्म्या, काळजी करू नकोस. हे जग मायेचं जाळं आहे, जिथे सुख आणि दुःख येत जात राहतात, जसं दिवसानंतर रात्र येते. लक्षात ठेव, जो ठाम आहे, जो स्वतःच्या आतील दिवा विझू देत नाही, तोच खरा योद्धा बनतो. स्वतःच्या दुःखांना घाबरू नकोस, त्यांच्याकडे पाठ फिरवू नकोस, त्यांच्याशी लढायला शिक. एकटं उभं राहायला शिक, कारण जेव्हा तू स्वतःचा आधार बनतोस तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड तुझा सोबती बनतं. तू शक्ती आहेस, तू साहस आहेस, तूच तुझ्या विजयाचा मार्ग आहेस. आता उठ, तुझ्या हृदयाच्या आत लपलेली अनंत शक्ती ओळख आणि हसतमुख होऊन तुझ्या दुःखांशीही युद्ध कर. मी तुझ्या पाठीशी आहे, नेहमी तुझ्या आत. काळजी करू नकोस. जे हरवलं तेही तुझंच होतं आणि जे मिळवलं आहेस तेही तुझंच आहे. जीवन एक संग्राम आहे. साहसाने लढ, विश्वासाने जिंक. जेव्हा तू तुझ्या भीतीपेक्षा मोठा बनशील तेव्हा कोणताही अडथळा तुला रोखू शकणार नाही. स्वतःच्या आतली शक्ती ओळख. तू एकटा नाहीस, सृष्टीची प्रत्येक शक्ती तुझ्या पाठीशी उभी आहे. जो दुःखांना घाबरला तो हरला, जो दुःखांशी लढला तोच देवाचा खरा वीर आहे. तू स्वतःच तुझी सर्वात मोठी शक्ती आहेस. स्वतःच्या आत्मबलापेक्षा मोठं कोणतंही अस्त्र नाही. हार आणि जीत बाहेर नसते, ती तर तुझ्या मनात जन्म घेते. जो मनाने जिंकला तो संपूर्ण जगावरही राज्य करू शकतो. तू संघर्ष कर, कारण संघर्षच तुला चमकवेल, जसं अग्नीत तापून सोनं उजळून निघतं. स्वतःचं काम करत राहा, फळाची चिंता सोडून दे. जेव्हा तू निस्वार्थ भावनेने चालशील तेव्हा साक्षात देवही तुझा रस्ता सोपा करेल. स्वतःच्या दुःखांपासून पळू नकोस, त्यांना आपला गुरु बनव, कारण प्रत्येक वेदना तुला तुझ्या खऱ्या ताकदीची जाणीव करून देते. संकल्पात ती शक्ती असते जी नशीब सुद्धा बदलू शकते. फक्त ठाम राहा, डगमगू नकोस. ज्या दिवशी तू तुझ्या भीतीवर हसशील, समजून घे की त्यात क्षणी विजय तुझ्या पायात येऊन पडला आहे. हे जग तुला खाली पाडण्याचा प्रयत्न करेल, पण तू तुझ्या आतील दिवा पेटता ठेव. उजेड स्वतःच आपला रस्ता बनवेल. जो एकटा चालायला शिकतो तोच स्वतःचा मार्ग तयार करतो. गर्दीला घाबरू नकोस, स्वतःच्या पावलांवर विश्वास ठेव. मनाने जिंकला तो जिंकला, मनाने हरला तो हरला. म्हणूनच सर्वात आधी स्वतःच्या मनाचा योद्धा बन. सत्याच्या मार्गावर अडथळे येतील, पण जो ठाम उभा राहतो तोच इतिहास घडवतो. तू स्वतःच्या कामात इतका मग्न हो की तुझ्या यशालाही तुला भेटण्याची वाट पाहावी लागेल. जसं समुद्रात लाटा येतात आणि जातात, तसंच आयुष्यात सुख दुःख येतात. तू लाटांशी नाही तर स्वतःच्या आतल्या खोल समुद्राशी जोडला जा. जेव्हा आतून शांत होतोस तेव्हा तू बाहेरच्या कोणत्याही वादळी दुनियेलाही पार करू शकतोस. जर खरं बोलण्याची हिंमत असेल तर एकटं चालण्याचं धाडसही ठेवा. स्त्रियांना इज्जत देणं त्यांना सुंदर म्हणण्यापेक्षा कितीतरी पटीने चांगलं आहे. कुणीतरी कडक उन्हात यासाठी चालतोय कारण त्याला खात्री आहे की त्याच्या चालण्यामुळे त्याच्या घरात प्रकाश येईल. जर प्रेमाने फक्त उणीवाच पाहिल्या असत्या तर वेवाने आपल्याकडे कधीच पाहिलं नसतं. मला माहित आहे की माझ्यात काहीतरी नक्कीच आहे, कारण माझा देव कोणतीही गोष्ट निरुपयोगी बनवत नाही. गर्दीतले सगळेच लोक चांगले नसतात आणि चांगल्या लोकांची कधी गर्दी नसते. मुक्या प्राण्यांबद्दल सहानुभूती दाखवायला विसरू नका, कारण शब्दांशिवायही ते आशीर्वाद देतात.
तुम्ही एकटे कमवता आणि संपूर्ण घर खातं तर त्याचा अहंकार करू नका. देवाचे आभार माना की या चांगल्या कामासाठी देवाने तुमचीच निवड केली आहे. माणसाचं व्यक्तिमत्व तेव्हाच खुलून येतं जेव्हा त्याला आपल्याच माणसांकडून ठेच लागते. हिंमत सोडू नका, अजून खूप पुढे जायचंय. ज्यांनी म्हटलं होतं हे तुझ्याच्याने होणार नाही, त्यांनाही करून दाखवायचंय. नात्यांची कदर करायची असेल तर वेळेवरच करा, नाहीतर नंतर सुकलेल्या झाडाला पाणी देऊन हिरवळीची अपेक्षा करणं व्यर्थ आहे. हे मान्य आहे की कुणावरही जास्त नाराज होऊ नये, पण जेव्हा समोरच्यालाच आपली गरज नसते तेव्हा जबरदस्तीने नाती टिकवण्यात काहीच अर्थ नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात समस्या आहेत, पण माणसाला फक्त आपलीच समस्या सर्वात मोठी वाटते. फक्त फसवणूक करणं म्हणजे फसवणूक नसते, तर कुणासोबत तरी आपलेपणाचं नाटक करणं हे त्याहूनही मोठा धोका असतो. जे तुमची निंदा करतात त्यांना करू द्या. अशा छोट्या छोट्या गोष्टी छोटे लोकच करतात. माझ्या चुका मला सांगा, इतरांना नाही, कारण सुधारायचं मला आहे, इतरांना नाही. तुटलेल्या गोष्टी नेहमीच त्रास देतात, जसं की मन, झोप, विश्वास आणि सर्वात जास्त म्हणजे अपेक्षा. काही गोष्टी काट्यांपेक्षाही जास्त बोचतात. काट्याने दिलेली जखम तर काही दिवसांत बरी होते, पण मनाला लागलेली गोष्ट आयुष्यभर लक्षात राहते. काही लोक म्हणतात की स्त्रीचं स्वतःचं असं कोणतंही घर नसतं, पण सत्य तर हे आहे की स्त्रीशिवाय कोणतंच घर नसतं. जो फक्त बोलायला जाणतो तो बुद्धिमान नसतो. खरा बुद्धिमान तर तो आहे ज्याला हे माहित आहे की कुठे शांत राहायचं आहे. ब्लेडची धार तीक्ष्ण असते पण ती झाड कापू शकत नाही. कुऱ्हाड मजबूत असते पण ती केस कापू शकत नाही. त्याचप्रमाणे प्रत्येक माणूस आपापल्या पात्रतेनुसारच श्रेष्ठ असतो. त्यामुळे स्वतःची तुलना कधीही कुणाशी करू नका. मी हसूनही पाहिलं आणि रडूनही पाहिलं, कुणाला मिळवून आणि गमावूनही पाहिलं. आयुष्य तोच जगू शकतो ज्याने एकटा जगायला शिकला आहे. आयुष्य जगणं ही एक कला आहे. ज्याने ही कला शिकली त्याने आयुष्य जगायला शिकला. आयुष्याच्या प्रवासात प्रत्येक वेळी जोडीदार मिळत नाहीत. काही प्रवास एकट्यानेच पूर्ण करावे लागतात. आपल्या एकटे राहण्याचं एक कारण हे सुद्धा आहे की खोट्या लोकांशी नातं तोडण्यात आपण जराही वेळ लावत नाही. या अपेक्षांनीच आयुष्याचे रस्ते भरकटवले आहेत. नाहीतर आपला आत्मा तर ध्येयाचा पत्ता घेऊनच या जमिनीवर उतरला होता. चांगलं काम करून तसंच विसरून जा, जसं पाप करताना तुम्ही देवाला विसरता. ए वेदने, थोडा तरी डिस्काउंट दे, मी तर तुझा रोजचाच ग्राहक आहे. प्रत्येक माणूस स्वतःच्याच चारित्र्याशी खेळतो. चारित्र्य पवित्र करण्यासाठी बाजारात कोणतंही अत्तर मिळत नाही. खरे लोक तर कडूच असतात, त्यांना कुठे बोलण्याची तमीज असते. खोट्या लोकांकडून शिका की ते किती गोड बोलतात. माणूस एकाच कारणामुळे एकटा पडतो, जेव्हा तो आपल्या लोकांना सोडण्याचा सल्ला परक्यांकडून घेऊ लागतो. शब्दांमुळेच आनंद, शब्दांमुळेच दुःख, शब्दांमुळेच वेदना आणि शब्दच मलम असतात. जेव्हा स्वतःवर ओढवते तेव्हा वेदना आणि इतरांवर ओढवते तेव्हा ड्रामा. काय रे काय हा स्वार्थी जमाना. मला तर माझ्याच माणसांनी त्रास दिलाय, तर आपण दुसऱ्यांकडून काय अपेक्षा ठेवणार? प्रत्येकालाच एक ना एक दिवस मातीची चादर ओढायची आहे. असा कोणताही दिवा नाही ज्याच्यावर वाऱ्याची नजर नाही. कोणत्या तोंडाने जाल त्या परमात्म्यासमोर, त्याला तर तुमचे सगळे रहस्य माहीत आहेत. आयुष्याची कहाणी फक्त इतकीच आहे की आयुष्य बनवण्याच्या नादात आपण आयुष्य जगायलाच विसरून गेलो. दुःख तेव्हा होतं जेव्हा जाणीव होते की ज्याला तुम्ही महत्त्व देत आहात त्याच्या नजरेत तुमची काहीच किंमत नाही. मला प्रत्येकाचा बोलण्याचा टोन समजतो, फक्त त्यांना लाजिरवाणं करणं माझ्या स्वभावात नाही. नात्यांची फुलं कशी बहरतील जर तुम्ही एकमेकांच्या चुकात शोधत राहाल? आपल्या माणसांची दगाबाजी आणि फसवणुकीपेक्षा मोठं कोणतंही दुःख नसतं. वाईटात चांगलं शोधाल तर गोष्ट बनेल. चांगल्यात वाईट शोधणं ही तर जगाची रीत आहे. इतरांसोबत तसं वागू नका जे तुम्हाला स्वतःसाठी आवडणार नाही. आजकाल मानवी नात्यांमध्ये मंदीची लाट का सुरू आहे? आपण आपला स्वभावच असा बनवलाय की कोणी काहीही बोललं तरी आपण फक्त हसून सोडून देतो. सौंदर्याचं कौतुक आणि साधेपणाची मस्करी. आजकालचा ट्रेंड काहीसा असाच आहे. मित्रांनो, कुणालाच माहित नाही की श्वासांची मुदत किती आहे. या जगात चुकीच्या माणसाला संधी आणि खऱ्या माणसाला धोका मिळतो. आयुष्य खूप छोटं आहे, ते कुणाचं तरी वाईट करण्यात घालवू नका. जर स्वतःवर प्रेम कराल तर बहराल आणि इतरांवर कराल तर विखुरले जाल. जर तुम्हाला सुखी आयुष्य जगायचं असेल तर इतरांच्या गोष्टी मनाला लावून घेणं सोडून द्या. आयुष्य जाणून घेण्यासाठी जिवंत राहणं गरजेचं आहे, पण आजवर कोणीही कायमचं जिवंत राहिलं नाही. आयुष्य थोडंसंच आहे, पण इच्छा खूप आहेत. दुखरा कोणी नाही, पण माणसं खूप आहेत. मनाची वेदना सांगायची तर कुणाला सांगायची? जो हृदयाच्या जवळ आहे तोच तर अनोळखी आहे. आयुष्यात एकदा तरी प्रेम करून नक्की पहा. जर ते खरं असेल तर आयुष्य बनून जाईल, आणि जर फसवणूक झाली तर एक मोठा धडा मिळेल. आयुष्य फक्त 2 क्षणांचं आहे, ज्यामध्ये ना आज आहे ना उद्या. या आयुष्यातील प्रत्येक क्षण असा जगा जणू तोच सर्वात सुंदर क्षण आहे. तुम्हालाही विसरून जाऊ. जरा धीर धरणारा, तुमच्यासारखा स्वार्थी व्हायला जरा वेळ तर लागेलच ना. आयुष्य आणि प्रेम या दोन्हींकडे कधीही भीक मागू नका. लोक म्हणतात की वेळ सगळ्या जखमा भरून काढते, पण खरं तर हे आहे की आपण वेदनेसोबत जगायला शिकतो. कधी कधी डोकं सांगतं की लोकांसोबत तसंच वागा जसे ते आपल्यासोबत वागतात,
पण मग मन सांगतं की जर आपणही त्यांच्यासारखे झालो तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहील? गरिबापासून प्रत्येक जण पाठ सोडवतो आणि श्रीमंताच्या मागे प्रत्येक जण धावतो. जुना काळ म्हणायचा की दुःख वाटल्याने कमी होतं, पण आजचा काळ म्हणतो की भिंतीकडे तोंड करून एकट्याने रडून घ्या. कुणालाही आपलं दुःख सांगण्याची चूक करू नका. जे असूनही नसल्यासारखे आहेत त्यांचं असणं तरी कसलं? जर नातं फक्त नावापुरतं असेल तर मग रडायचं तरी कशासाठी? माकड बनून कोणत्याही मदारीचं ऐकू नका. पुढे जाण्यासाठी जे मन सांगेल तेच करा. आनंदाचा शोध तुम्हाला स्वतःलाच घ्यावा लागेल, कारण दुःखी तर जगात कोणीही करू शकतं. ज्या लोकांनी तुम्हाला आपलंसं करून सोडून दिलं त्या लोकांचे आभार माना, कारण त्याच लोकांनी तुम्हाला जाणीव करून दिली की प्रत्येक आपली दिसणारी गोष्ट आपली नसते. प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी प्रेम केलंच पाहिजे, जेणेकरून तुम्हाला समजू शकेल की तुम्ही प्रेम का करू नये. नात्यांची काळजी करणं सोडून द्या. ज्याला जितकी साथ द्यायची आहे तो तितकीच देईल. स्वतःला भेटायला आलो होतो आणि दुनिया पाहूनच परत निघालो. जर दुनियावाल्यांचं ऐकाल तर आयुष्यभर ऐकतच राहाल, आणि जर स्वतःच्या मनाचं ऐकाल तर उद्या दुनियावाले तुमचं ऐकतील. जर ताठ मानेने आणि अभिमानाने चालण्याची इच्छा असेल तर हे नक्की शिका की मान कुठे आणि किती झुकवायची. काहीही न करताच पश्चाताप करायचा असेल तर त्यापेक्षा काहीतरी करून पश्चाताप केलेला बरा. ते लोक खोटं बोलतात जे म्हणतात की संगतीचा परिणाम होतो. आजपर्यंत ना काट्यांना सुगंधाची पद्धत आली ना फुलांना बोचण्याची. प्रेम फक्त स्वतःच्या कामावर आणि देवावर करा, कारण हे दोन्ही कधीच धोका देत नाहीत. आपल्या माणसांवर तितकाच विश्वास ठेवा जितका तुम्ही औषधांवर ठेवता. पेन तेव्हाच स्वच्छ आणि चांगलं लिहू शकता जेव्हा ते थोडं झुकून चालतं. आयुष्यात माणसाचीही तीच स्थिती आहे. ज्या माणसात आत्मविश्वास नाही तो शक्तिशाली असूनही भ्याड आहे आणि बुद्धिमान असूनही मूर्ख आहे. माझ्याच हातांवर माझीच नियती लिहिली आहे आणि माझ्याच नियतीवर माझा काहीही अधिकार नाही. लालसा फक्त तितकीच चांगली आहे जिथे तुम्हाला तुमचा स्वाभिमान गहाण ठेवण्याची वेळ येणार नाही. काही लोक मलमासारखे असतात. ते बोलले की प्रत्येक वेदना नाहीशी होते. लढण्याची ताकद तर सर्वांकडे असते, पण फरक फक्त इतकाच आहे की कुणाला जिंकणं आवडतं तर कुणाला नाती सांभाळणं. चुकीवर साथ सोडणारे तर खूप मिळतात, पण चुकीची जाणीव करून देऊन साथ निभावणारे खूपच कमी मिळतात. जर कोणी तुमच्या अपेक्षेवर जगत असेल तर तुम्हीही त्यांच्या विश्वासावर खरे उतरा, कारण माणूस त्याच्याकडूनच अपेक्षा ठेवतो ज्याला तो आपल्या सर्वात जवळचा मानतो. त्यांची पर्वा करू नका ज्यांचा विश्वास वेळेनुसार बदलतो. नेहमी त्याची पर्वा करा ज्याचा तुमच्यावरील विश्वास तुमची वेळ बदलली तरीही कायम राहतो. आयुष्यात कोणाचीही परीक्षा घेण्यापेक्षा त्यांना समजून घेण्याचा नेहमी प्रयत्न करा. ज्यांचे देवाशी नाते घट्ट असते त्यांचे आज आणि उद्या दोन्ही सोनेरी असतात. सर्वात चांगली नजर तीच आहे जी स्वतःमधील कमतरता पाहू शकते, कारण झोप तर रोजच उघडते पण डोळे मात्र कधी कधीच उघडतात. आयुष्य ते नाही जे आपल्याला मिळालं आहे, आयुष्य तर ते आहे जे आपण बनवतो. जगातील प्रत्येक माणसाची इतकीच कहाणी आहे. एका धोक्यातून यायचं आहे आणि एका धोक्यातच निघून जायचं आहे. एका क्षणाच्या पापणीवर थांबलेलं आहे हे आयुष्य, आणि एका डोळ्याच्या पापणी लावण्यापर्यंतचा हा सगळा खेळ किती सुंदर आहे. अपेक्षा माणसांकडून ठेवून तक्रार मात्र देवाकडे करता. कमाल आहे यार तुमचीही. किती विचित्र गोष्ट आहे, आपण सगळे खुश राहण्यासाठीच नेहमी त्रस्त असतो. मेल्यानंतर केलेली स्तुती आणि मन दुखावल्यानंतर मागितलेली माफी या दोन्हींना काहीच महत्त्व नसतं. आजकाल नाती अशा रस्त्यावर चालली आहेत जिथे ना ते साथ सोडत आहेत ना ते साथ निभावत आहेत, ना ते शांत आहेत ना ते नीट बोलत आहेत. जे नाता कमी आणि अहंकार जास्त ठेवतात अशा लोकांना मनापासून दूरच ठेवा. ध्येय त्यांनाच मिळतं ज्यांच्या हौसल्यात जीव असतो. पंखांनी काहीच होत नाही, जिद्दीने भरारी घेतली जाते. हरण्याची कधीही भीती बाळगू नका, कारण हार हीच विजयाची पहिली पायरी आहे. जे पडून पुन्हा उठतात तेच ध्येय गाठतात. जो तुमची कदर करत नाही त्याच्यासोबत आपला वेळ वाया घालवू नका. जो कदर करतो तो न सांगताही पाठीशी उभा राहतो. जगात सर्वात मोठं दुःख आपल्या माणसांकडूनच मिळतं. जे आपले दिसतात तेच अनेकदा जखमा देतात. स्वतःच्या अपयशातून शिका, कारण प्रत्येक हारीत एक विजय लपलेला असतो. जे वेळेसोबत चालत नाहीत ते वेळेच्या हातून हारतात. खोटे लोक दिखावा करण्यात माहीर असतात. ते सत्याची किंमत कधीच समजू शकत नाहीत. जे बाहेरून चमकतात ते आतून पोकरा असतात. स्वतःपेक्षा मोठा कोणताही आधार नाही. ज्याला स्वतःला जिंकता येतं जग त्याच्या मुठीत असतं. नशीब त्यांनाच साथ देतं जे मेहनतीवर विश्वास ठेवतात. जे कारणांमध्ये अडकतात ते स्वतःचे रस्ते कधीच बनवू शकत नाहीत. आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी कधीही मागे वळून पाहू नका. प्रत्येक दिवशी नवीन आव्हानांचा सामना करा आणि स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द ठेवा. वेळेसोबत बदला किंवा मग वेळ तुम्हाला बदलून टाकेल. जो वेळेसोबत चालत नाही तो मागेच राहून जातो.
रस्त्यात ज्या अडचणी येतील त्यांना हसून पार करा, कारण ज्या रस्त्यावर काटे असतात तिथेच फुलांचा सुगंध दरवळत असतो. प्रत्येक दिवस एक नवीन सुरुवात असते. प्रत्येक हार एक नवीन धडा देते. जो कालचं ओझं उचलून चालतो तो कधीच पुढे जाऊ शकत नाही. स्वतःच्या कमजोरीलाच आपली ताकद बनवा, जेणेकरून कोणी तुम्हाला कमकुवत समजू शकणार नाही. तुमचं यशच तुमचा खरा बदला आहे, जो सर्वात सडेतोड जबाब असतो. ध्येय त्यांनाच मिळतं ज्यांचे हौसले बुलंद असतात. रस्त्यात ठेच लागूनही जो उठतो तोच खरा विजेता असतो. कधी लक्ष देऊन पाहिलंय की जे लोक खूप कमी बोलतात ते त्यांच्या आवडत्या लोकांसमोर खूप जास्त बोलतात. बोलणं तर सर्वांशीच होतं, पण आता विश्वास फक्त त्याच व्यक्तीवर असतो. जे आपल्याकडे दुर्लक्ष करतात त्यांच्याकडे आपण साधं वळूनही पाहत नाही. आयुष्यात एकच नियम ठेवा, मैत्रीत गद्दारी नाही आणि गद्दारांशी मैत्री नाही. जर चुकीला चूक म्हणण्याची ताकद तुमच्यात नसेल तर तुमची ताकद आणि तुमची हिंमत दोन्ही निरुपयोगी आहेत. आयुष्यात असा ॲटिट्यूड ठेवा की जो जसा आहे त्याला त्याच्याच भाषेत समजवा. एक नातं असंही असायला हवं ज्यामध्ये आपण आपलं प्रत्येक दुःख आणि प्रत्येक तक्रार मनमोकळेपणाने सांगू शकू. खरं प्रेम फक्त तेच लोक करू शकतात जे कुणाचं तरी प्रेम मिळवण्यासाठी खूप तडपलेले असतात. कोण म्हणतं की वेळ खूप वेगाने धावते? कधी कोणाची तरी वाट पाहून बघा, तुम्हाला समजेल की वेळ किती संथ चालते. आमचं आयुष्य असा काही अन्याय होऊन बसले, आनंद कुठे दफन झालाय तेच समजेना. देवाने सर्वांच्या नशिबात प्रेम लिहिलं, पण जेव्हा आमची वेळ आली तेव्हा मात्र शाईच संपली. आपण चुकतो कारण आपल्याला नाती टिकवण्याची आवड आहे, नाहीतर चुकीचे तर आपण कालही नव्हतो आणि आजही नाही. जेव्हा लोक तुमची कॉपी करू लागतील तेव्हा समजून जा की तुम्ही आयुष्यात यशस्वी होत आहात. हे तर आपापलं नशीब आहे. कुणाला प्रेम करणारे मिळतात तर कुणाला भाव खाणारे मिळतात. आम्ही तर हसतो ते इतरांना हसवण्यासाठी, नाहीतर जखमा इतक्या आहेत की नीट रडताही येत नाही. लोक सुंदर चेहऱ्याच्या शोधात असतात. जर त्यांनी सुंदर मन शोधलं असतं तर कधीच धोका मिळाला नसता. जगात सर्वात वेगाने प्रार्थना प्रवास करतात, ज्या मनापर्यंत पोहोचण्याआधीच देवापर्यंत पोहोचतात. वेळ कधी बदलेल हे आपण सांगू शकत नाही, नाहीतर ज्या रामाला रात्री राज्य मिळणार होतं त्याला सकाळी वनवास मिळाला नसता. तुम्ही कितीही चांगले व्यक्ती का असेना, तुम्ही नेहमी कुणा ना कुणाच्या गोष्टीत वाईट नक्कीच असता. ज्याची कोणतीही गॅरंटी नाही त्याचं नाव आयुष्य आहे, आणि ज्याची पूर्ण गॅरंटी आहे त्याचं नाव मृत्यू आहे. दुसऱ्यांवर अवलंबून राहणारे लोक कधीही खुश राहू शकत नाहीत. म्हणूनच स्वतःला इतकं सक्षम बनवा की स्वतःच्या गरजा आणि इच्छा तुम्ही स्वतः पूर्ण करू शकाल. कुणाला स्वतःचा इतकाही वेळ देऊ नका की वेळ आल्यावर तो व्यक्ती तुमचं महत्वच विसरून जाईल. जो तुम्हाला समजून घेतो आणि वेळ आल्यावर तडजोडही करतो त्याच्यापेक्षा चांगला जोडीदार दुसरा कोणीच असू शकत नाही. जो माणूस स्वतःचे नियम बनवून आजचं काम आजच पूर्ण करेल, पहा तोच माणूस एक दिवस संपूर्ण जगावर राज्य करेल. आजकाल लोक मनापासून दिलेल्या आदराने खुश होत नाहीत, तर दिखाव्याची खुशामत करणाऱ्या लोकांमुळे त्यांना स्वतःचा अभिमान वाटतो. अनेकदा लोक महान बनण्याच्या नादात माणूस बनायलाच विसरून जातात. स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करणारी लोक नेहमी म्हणतात की मी सगळं उद्यापासून करेन. पैशांची खरी किंमत तेव्हाच समजते जेव्हा ती स्वतः कमवावे लागतात. ते लोक खोटं बोलतात जे म्हणतात की आपण सगळे मातीचे बनलेले आहोत. मी अशा अनेक माझ्या माणसांना ओळखतो जे दगडाचे बनलेले आहेत. माणसाच्या चेहऱ्यावर कधीही जाऊ नका मित्रा. चेहऱ्यापेक्षा मोठा धोकेबाज दुसरा कोणीच असू शकत नाही. सल्ला सर्वांचा ऐका, पण करा तीच ज्यासाठी तुमचं धाडस आणि तुमचा विवेक तुम्हाला साथ देईल. फक्त बोलण्यावर नाही तर कठोर मेहनतीवर विश्वास ठेवा. पहा एक दिवस नक्कीच यशस्वी व्हाल. शक्य आणि अशक्य यांच्यातील अंतर हे माणसाच्या विचारांवर आणि कर्मांवर अवलंबून असतं. ज्याचा स्वभावच बदलण्याचा आहे तो कधी कोणाचा होऊ शकत नाही, मग ती वेळ असो किंवा माणूस. एकटं बसून रडणं हे सुद्धा मरणापेक्षा कमी नसतं, जिथे प्रश्नही आपलेच असतात आणि उत्तरही आपलीच असतात. वेदनेची ही एक नजाकत आहे, ती सुद्धा सहन करणाऱ्यांवरच फिदा असते. या जगाच्या जत्रेत तुम्ही कितीही गुंता, पण जो मनात वसलेला असतो तोच एकटेपणात आठवतो. त्याच्याशी थोडी तरी वफादारी करा. जो तुम्हाला त्रास देईल त्याला विसरून जा. सत्याला सत्य आणि खोट्याला खोटं बोलण्याची हिंमत ठेवतो. म्हणूनच माझे शत्रू जास्त आणि मित्र कमी आहेत. माणूस बोलत नाही त्याचे दिवस बोलतात. जेव्हा दिवस बोलत नाही तेव्हा माणसाने कितीही बडबड केली तरी त्याची कोणीच ऐकत नाही. अनेकदा जखमा तेच लोक देऊन जातात जे सुरुवातीला खूप प्रेमाने वागतात. आता माझ्या आयुष्याची ती जुनी पुस्तकं उघडू नका. आम्ही जे होतो ते आता राहिलो नाही आणि जे आहोत ते कोणालाच माहित नाही. घाईघाईत ठेवलेला विश्वास आणि मेहनतीशिवाय ठेवलेली अपेक्षा या दोन्हींचा परिणाम म्हणजे फक्त फसवणूकच असतो. जर आयुष्यात कधी असं झालं की कोणीतरी तुमच्या नावाची खोटी अफवा पसरवली तर त्या अफवेची अजिबात पर्वा करू नका, कारण अफवा तिथूनच उडतात जिथे तुमच्या नावाची आग लागलेली असते. जिंकल्यानंतर तर सारी दुनिया मिठी मारते, पण जो हरल्यानंतरही मिठी मारतो तोच फक्त खरा असतो. लोकांचा आधार माणसाला पोकळ बनवतो आणि अपेक्षा कमकुवत बनवतात. स्वतःच्या ताकदीच्या बळावर जगायला सुरुवात करा. तुम्हाला तुमच्यापेक्षा चांगला सोबती आणि हमदर्द दुसरा कोणीही मिळू शकत नाही.
मन स्वच्छ असणारे आणि खरं बोलणारे लोक अनेकदा एकटेच सापडतात. आयुष्याचं सत्य हेच आहे की लोकांना इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करू नका, स्वतःला इम्प्रूव्ह करा. लोक आपोआप इम्प्रेस होतील. थोडा वेळ एकटं राहायला शिका, म्हणजे तुम्हाला सत्य आणि खोटं, योग्य आणि अयोग्य, आपले आणि परके प्रत्येक गोष्टीची ओळख होईल. जर आयुष्याचा प्रत्येक डाव जिंकायचा असेल तर बळापेक्षा बुद्धीचा वापर करायला शिका, कारण बळ लढायला शिकवतं आणि बुद्धी जगायला शिकवते. नशिबाचे खेळही हजार आहेत. जो मिळू शकत नाही त्याच्यावरच प्रेम आहे. एकाला काहीही फरक पडत नाही आणि दुसरा जीव द्यायलाही तयार आहे. आयुष्यात प्रेम भलेही हरवून जाओ, पण प्रेमासाठी कधीही आयुष्य गमावू नका. आधी प्रत्येक गोष्टीवर भांडायचो, आता आम्ही आनंदाने हार मानून घेतो. लोक आपापल्या जागी अगदी बरोबर असतात, फक्त आपणच त्यांना काही जास्तच चांगलं आणि आपलं मानून बसतो. काय लिहिलंय नशिबात कोणास ठाऊक. ज्यालाही हवं असावं तो दूरच निघून जातो. ज्याच्या मागे तुम्ही धावत आहात, 2 दिवस दूर राहून पहा. बोलणं तर दूर, तो तुमची साधी आठवणही काढणार नाही. देवाकडे प्रार्थना करा की मला असा एखादा रस्ता मिळो, मी तुलाही पाहू शकेन आणि स्वतःलाही सावरू शकेन. आपण त्या गोड खोट्या बोलण्याची कला कधी शिकूच शकलो नाही. त्या कडू सत्याने आपल्याकडून अनेक नाती हिरावून घेतली. जो रस्ता देवाने तुमच्यासाठी उघडला आहे त्याला कोणीही बंद करू शकत नाही. झोप तर बालपणात यायची, आता त्याला आपण फक्त झोपून घेतो. तुम्ही ज्यालाही असं सांगाल की तो तुमच्यासाठी सर्वात महत्वाचा आहे, तोच व्यक्ती तुमच्यापासून स्वतःचा हात सोडवून घेऊ लागतो. मी कधी कोणाला माझ्या मनातून दूर केलं नाही, फक्त ज्याचं मन भरलं तो स्वतःच माझ्यापासून दूर निघून गेला. मी सर्वांना आपलं मानून पाहिलं, पण कोणीही कायमचं आपलं नसतं. जेव्हा स्वप्न तुटलेली असतात आणि आपली माणसं दुरावलेली असतात, तेव्हा झोपेच्या गोळ्याही बेअसर ठरतात. फसवणूक झालेल्यांना वेळेसोबत शांती मिळते, पण फसवणूक करणाऱ्यांना कधीच शांती मिळत नाही. शांततेत प्रेम करणारे आयुष्यभर आपली वफादारी निभावतात. शत्रू तेव्हाच यशस्वी होतात जेव्हा त्यांच्या मागे आपल्याच माणसांचे हात असतात. मला लोकांना माफ करणं तर जमतं, पण पुन्हा हृदयात जागा देणं जमत नाही. आपण अपूर्ण लोक आहोत. ना आपली झोप पूर्ण झाली, ना आपली स्वप्न पूर्ण झाली. तुम्ही खाली पडून बघा, कुणीही तुम्हाला उठवायला येणार नाही. तुम्ही जरा ओढून तर बघा, तुमची आपलीच माणसं तुम्हाला खाली पडायला येतील. नात्यांचा संबंध फक्त रक्ताशी नसतो. जो संकटात हात धरतो त्याच्यापेक्षा मोठं कोणतंही नातं नसतं. त्यांनी तर दूर जाण्याचं मन बनवलंच होतं. आम्हाला वाटलं की आम्हालाच त्यांना मनवता आलं नाही. माणूस पण कमाल आहे. नाटकात लोकांचं दुःख वेदना पाहून रडतो आणि प्रत्यक्षात लोकांच्या दुःख वेदनांना नुसता ड्रामा समजतो. पावित्र्य फक्त द्वेषातच राहिलंय. प्रेमात तर लोक कपडेही काढतात. लोक 2-4 जणांसोबत कसं प्रेम करू शकतात, मला तर त्याच्यानंतर कोणाचा साधा विचारही आला नाही. नात्यांना फक्त वेळेचीच नाही तर समजूतदारपणाचीही गरज असते. प्रेमात आम्ही फक्त त्याच व्यक्तीकडून हरलो आहोत जो म्हणायचा की आपण फक्त तुमचेच आहोत. मस्करीचा आधार घेऊन लोक मनातील गोष्ट बोलून जातात. जर गप्प करणारा कोणीच नसेल तर परिस्थिती हसायला शिकवते. तुमच्या यशामागे सर्वात मोठा हात दुसरा कोणाचा नाही, तर तुमच्या वाईट वेळेचा असतो. खूप वेदना होतात त्यावेळी, जेव्हा आपण कोणावर तरी आंधळेपणाने विश्वास ठेवतो आणि तो आपल्याला जाणीव करून देतो की आपण खरोखरच आंधळे होतो. विचार जर सुंदर असतील तर सर्व काही चांगलं दिसतं. जे घडून गेलं आहे त्याकडे मागे वळून कधीही पाहू नका, नाहीतर जे पुढे मिळणार आहे ते सुद्धा तुम्ही गमावून बसाल. शरीर सुंदर असो वा नसो, पण शब्द नक्कीच सुंदर असायला हवेत. कारण लोक चेहरे विसरून जातात पण शब्द कधीही विसरत नाहीत. अडचणी आल्यावर माणूस एकटा पडतो, पण अडचणी आल्यावरच माणूस मजबूत व्हायला शिकतो. कुणी नाराज असेल तर राहू दे. कुणाच्या पाया पडून जगणं आम्हालाही जमत नाही. खोट्या शपथांमुळे माणूस मरत नाही, पण विश्वास नक्कीच मरतो. तुम्ही नेहमी असा विचार करता की कुणाला वाईट वाटू नये, पण कधी कुणी असा विचार केला का की कुणाच्या बोलण्याचं तुम्हालाही वाईट वाटू शकतं? अनेकदा मस्करीचा आधार घेऊन लोक मनातील गोष्ट बोलून जातात. तुमची ही गोष्ट अगदी बरोबर आहे की नाती दोन्ही बाजूंनी निभावली गेली पाहिजेत, फक्त एका बाजूने नाही. वेळेसोबत प्रत्येक गोष्टीची किंमत समजते आणि मजबुरीने जोडलेली नाती कधीही जास्त काळ टिकत नाहीत. जर कोणाला असं वाटू लागलं की तो कुणाच्या तरी आयुष्यात फक्त एक ओझं बनला आहे, तर कोणताही गोंधळ न करता त्या नात्यातून बाजूला होणंच केव्हाही चांगलं. कारण प्रेम हे विरह सहन करू शकतं, पण अपमान नाही. वेदना ही त्याच्यावरच फिदा असते ज्याच्यात ती सहन करण्याची ताकद असते. आजकाल काही लोक नाती निभावण्यासाठी प्रामाणिकपणे बेईमानीही करतात. वयाचा संबंध वर्षांशी नाही तर अनुभवांशी असतो. कधी कधी माणूस तरुण असूनही स्वतःला खूप जुना आणि म्हातारा समजू लागतो.
आजकाल प्रत्येक जण कॉम्पिटिशन मध्ये आहे आणि जर तुम्ही तुमचं दुःख कोणाला सांगितलं तर तो तुमच्या दुःखापेक्षा स्वतःचं दुःख जास्त रडू लागतो. खऱ्या नात्यांची कदर वेळेपेक्षाही जास्त केली पाहिजे आणि महत्त्व फक्त त्यालाच दिलं पाहिजे ज्याला तुमची खरी किंमत माहीत आहे. नाती बदलणं तर सामान्य आहे, वेळेसोबत तुमचा चेहराही बदलतो. निष्पाप असणं हा आजकाल एक गुन्हा बनला आहे. नात्यांची फक्त इतकीच कहाणी आहे. चांगल्या वेळेत तुमचे गुण आणि वाईट वेळेत तुमच्या चुका मोजल्या जातात. नात्यांची खरी ओळख दुराव्यातच होते, कारण जवळ राहून तर प्रत्येक जण एकनिष्ठच दिसतो. कधी कधी लोक तुमच्यापासून फक्त यासाठी दूर जातात कारण तुमचा चांगुलपणा त्यांच्या एखाद्या स्वार्थात अडथळा ठरत असतो. प्रेमात झालेली फसवणूक माणसाला शत्रुत्वापेक्षाही जास्त क्रूर बनवते. समाधान हीच खरी संपत्ती आहे आणि जो आपल्या जवळ असलेल्या वस्तूंमध्ये समाधानी आहे तोच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. चुकीच्या लोकांमध्ये अडकल्यामुळे कधी कधी माणूसही चुकीचा बनून जातो. आता तो काळ राहिला नाही जेव्हा लोक नाती निभावण्यासाठी स्वतःच्या आनंदाचा त्याग करायचे. आता लोक स्वतःच्या आनंदासाठी नाती तोडायलाही मागे पुढे पाहत नाहीत. हिंमत दाखवल्यास घाबरवणारे लोकही मागे हटतात. आयुष्यात एक वेळ अशी येते जेव्हा कुणाबद्दल कोणतीही तक्रार उरत नाही. जो व्यक्ती सर्वांना साथ देतो तोच अनेकदा आपल्या वाईट वेळेत एकटा पडतो. कुणी कितीही महान का होईना, पण निसर्ग कधीच कुणाला महान बनण्याची संधी देत नाही. शर्यतीत जिंकणाऱ्या घोड्याला माहीत नसतं की यश म्हणजे काय असतं. तो धावतो तो फक्त आपल्या मालकाकडून मिळणाऱ्या वेदनेमुळे. जर तुम्ही कधी स्वतःला संकटात सापडलेले पाहिलं तर समजून जा की तुमचा मालक म्हणजे देव हेच इच्छितो की विजय तुमचाच व्हावा. 3 महत्वाच्या गोष्टी. पहिली, ज्याच्यावर तुमचं प्रेम आहे त्याची नक्की माफी मागा. दुसरी, जो तुमच्यावर प्रेम करतो त्याला कधीही सोडू नका. आणि तिसरी, स्वतःच्या प्रत्येक गोष्टीची माहिती द्या, पण स्वतःच्या दुखऱ्या नसेची माहिती कोणालाही देऊ नका, कारण लोक नेहमी बदलण्यासाठीच ती नस दाबतात. थांबतात ते फक्त काही क्षण, पण आयुष्य मात्र निघून जातं. आयुष्यात सगळं काही एका विशिष्ट कारणासाठी होतं. चुकीचं घडतं जेणेकरून आपल्याला योग्य गोष्टीची किंमत समजू शकेल. जर कुणा माणसाला ओळखायचं असेल तर एखाद्या गोष्टीवर त्याचा सल्ला मागा. त्याने दिलेला सल्ला सांगून देईल की त्या माणसाचं चारित्र्य कसं आहे. माणसाच्या सर्व समस्यांची कारणं 2च गोष्टींत असतात. नशिबापेक्षा जास्त हवं असतं आणि वेळेच्या आधी हवं असतं. आपण श्रीमंत आहोत की गरीब याने काहीही फरक पडत नाही. जर मनात काही देण्याची भावना असेल तर आपलं एक हास्य अनेक लोकांच्या आनंदाचं कारण बनतं. राग ही अशी गोष्ट आहे ज्यामध्ये हसताही तुम्हीच आहात, अडकताही तुम्हीच आहात, पश्चात्तापही तुम्हीच करता आणि दुरावताही तुम्हीच आहात. रागाचं स्वतःचं असं एक पूर्ण कुटुंब असतं. रागाची बहीण म्हणजे हट्ट, रागाची पत्नी म्हणजे हिंसा, रागाच्या मोठ्या भावाचं नाव अहंकार, रागाची आई म्हणजे उपेक्षा, वडिलांचं नाव भीती. निंदा आणि चुगली ह्या रागाच्या मुली आहेत. एक तोंडाजवळ राहते तर दुसरी कानाजवळ. ईर्ष्या ही या कुटुंबाची नखरेल सून आहे आणि नात म्हणजे द्वेष जी नेहमी नाकावरच असते. रागाच्या या संपूर्ण कुटुंबापासून नेहमी दूर राहा. कधी कधी फक्त इतकंच वाटतं की कुणीतरी असावा जो हळूच जवळ येईल आणि खांद्यावर हात ठेवून शांतपणे सोबत बसेल. ना कोणता प्रश्न असेल ना कोणतं उत्तर, फक्त सोबत असण्याची जाणीव देईल. आईवडिलांपेक्षा चांगलं हे कोण करू शकतं? खरं आहे, मुलं साथ सोडतात, पण आईवडील कधीच साथ सोडत नाहीत. बालपणी जेव्हा मंदिरात गर्दीमुळे देवाचं दर्शन होत नसे तेव्हा वडील खांद्यावर उचलून दर्शन करून आणायचे. तेव्हा इतकं माहित नव्हतं की ज्याने खांद्यावर उचललंय तोच तर खरा देव आहे. पैशाने हे ठरत नाही की तुम्ही किती श्रेष्ठ आहात, तर तुमचे आचार विचार आणि वर्तन हे ठरवतात. जे काही होईल ते चांगलं होईल, थोडं उशिरा होईल पण अगदी योग्य होईल. सर्वांची काळजी घ्या पण स्वतःचीही काळजी घ्या. नेहमी हसत राहा, कधी स्वतःसाठी तर कधी आपल्या माणसांसाठी. दुःखाचा अंधार जास्त काळ राहणार नाही. लवकरच आनंदाचा प्रकाश या अंधाराला दूर करेल. फक्त अट इतकीच आहे की तुम्ही तुमची हिंमत कायम ठेवा आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधत राहा. श्रीकृष्ण सांगतात की जर तुम्हाला खुश राहायचं असेल तर इतरांवर अवलंबून राहणं सोडून द्या आणि त्या गोष्टींची चिंता करणं सोडून द्या ज्या तुमच्या नियंत्रणाबाहेर आहेत. ही स्वार्थी दुनिया आहे, इथे कोणीही कुणाचं नसतं. परक्या लोकांची गोष्ट तर सोडा, इथे आपले लोकही आपले नसतात. जेव्हा आपण एखादं स्वप्न पाहतो तेव्हा कोणी आपलंच माणूस ते तोडूनही जातं. आयुष्याच्या वाटेवर सोबत चालता चालता आपला सोबती अर्ध्या रस्त्यातच साथ सोडून देतो. आनंदात आपला वाटा मागणारे हे सगळे लोक दुःखात न जाणू कुठे गायब होतात. या स्वार्थी दुनियेत कोण कोणाचं असतं? धोका तोच देतो ज्याच्यावर सर्वात जास्त विश्वास असतो. आजच्या काळात कुणीही आपलं नसतं. लोक तोपर्यंतच आपले असतात जोपर्यंत त्यांचा काही स्वार्थ असतो. जेव्हा तुमची वाईट वेळ सुरू असते तेव्हाच खऱ्या अर्थाने कळतं की नक्की कोण तुमचं आहे आणि कोण परक.
भगवान श्रीकृष्ण म्हणतात की माणूस आयुष्यात चुका करून तितका दुःखी होत नाही जितका तो वारंवार त्या चुकांबद्दल विचार करून होतो. ज्या व्यक्तीला कर्म समजतं त्याला धर्म समजण्याची कोणतीही गरज नसते. पाप शरीर करत नाही, त्याचे विचार करतात. गंगा शरीर धुते, विचार धुत नाही. ही गोष्ट खरी आहे की माणूस चुकांमधूनच काहीतरी शिकतो, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही आयुष्यभर चुका करत राहा आणि म्हणा की आम्ही शिकत आहोत. माफ करायला शिका, कारण आपणही देवाकडून हीच अपेक्षा ठेवतो. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जे झालं ते चांगलं झालं आणि जे होईल तेही चांगलं होईल. स्वतःला माझ्यावर सोपवून दे आणि तू तुझ्या कर्मांवर लक्ष केंद्रित कर, फळांवर नाही. एकदा अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना विचारलं, हे प्रभू, मौन आणि हास्य यामध्ये काय फरक आहे? तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले, मौन आणि हास्य दोन्ही खूप शक्तिशाली शस्त्रे आहेत. हास्याने अनेक समस्या सोडवता येतात आणि मौन राहून अनेक समस्यांना दूर ठेवता येतं. लक्षात ठेवा की वेळ कधीच थांबत नाही. आज जर वाईट वेळ सुरू असेल तर उद्या नक्कीच चांगली वेळ येईल. तुम्ही केवळ निस्वार्थ भावनेने कर्म करा आणि हेच तुमच्या हातातही आहे. आयुष्यात नेहमी लक्षात ठेवा की तुमच्या वडिलांनी दिलेली शिकवण ही त्यांच्या अनुभवावर आधारित असते. त्यामुळे त्यांच्याकडून मिळालेली शिकवण तुमच्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या वळणावर नक्कीच कामी येईल. गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात की तू तेच करतोस जे तुला हवं असतं, पण होतं तेच जे मला हवं असतं. त्यामुळे तू तेच कर जे मला हवं आहे, मग होईल तेच जे तुला हवं आहे. देव आपल्याला कधीही शिक्षा देत नाही, आपले कर्मच आपल्याला शिक्षा देतात. त्यामुळे कर्म नेहमी विचारपूर्वकच करा. वाईट गोष्ट लहान असो वा मोठी, ती नेहमी विनाशाचंच कारण बनते. कारण होडीला असलेलं छिद्र लहान असो वा मोठं, ते होडीला बुडवतंच. व्यक्तीला जे हवं ते तो बनू शकतो जर त्याने विश्वासाने इच्छित वस्तूवर सतत चिंतन केलं. योग्य वेळ आल्यावर सर्वांना मिळतं, पण वेळेआधीची अपेक्षा ठेवणं हेच दुःखाचं कारण बनते. आपण ठरवलं तर आपल्या आत्मविश्वासाच्या आणि मेहनतीच्या जोरावर आपलं नशीब आपण स्वतः लिहू शकतो. ज्याचं मन देवात रमलं आहे त्याला आयुष्याची पर्वा नसते. आयुष्यात काय मिळालं आणि काय हिरावलं गेलं हे सगळं भक्तीसमोर खूप छोटं वाटतं. भक्ती मिळवता येत नाही, ती तर एक भेट आहे. प्रार्थना देवाला बदलत नाही, पण ती त्या व्यक्तीला नक्कीच बदलते जो मनापासून प्रार्थना करतो. विचलित मन असलेल्या व्यक्तीला मृत्यू त्याचप्रमाणे वाहून नेतो ज्याप्रमाणे अचानक आलेल्या महापुरात झोपलेले गावकरी वाहून जातात. बघताना फक्त बघा, ऐकताना फक्त ऐका, अनुभवताना फक्त अनुभवा आणि विचार करताना फक्त विचार करा. हेच खऱ्या अर्थाने कर्म आहे. तुमचं काम आहे तुमच्या आवडीचं काम शोधणं. ते शोधा आणि मग त्यात स्वतःला पूर्णपणे झोकून द्या. हाच यशाचा मार्ग आहे. जगात जास्तीत जास्त लोक यासाठी अपयशी ठरतात कारण विपरीत परिस्थितीत त्यांचं धाडस तुटतं आणि ते घाबरून जातात. जगाचा नियम आहे की ज्या प्रकारचे विचार आपण आपल्या अस्तित्वातून प्रसारित करतो त्याच प्रकारची ऊर्जा आपल्याला परत मिळते. म्हणूनच विचार नेहमी सकारात्मक असणं अनिवार्य आहे. तरच रस्ता सोपा आणि सुगम होतो. कधी कोणा दुसऱ्यासाठी जगण्याचा प्रयत्न करू नका आणि दुसऱ्याच्या नजरेत चांगलं बनण्याची धडपड करू नका. आपण एकटेच आलो आहोत, एकटेच जाणार आहोत. आपण जसे कर्म करू तसेच फळ आपल्याला मिळतील. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जे घडून गेलं ते विसरून जा. जे करत आहात त्यावर विश्वास ठेवा आणि जे होणार आहे त्याची चिंता सोडून द्या. तुला फक्त तुझे कर्म करायचे आहेत. फळ देण्याचं काम नियतीचं आहे. माणूस एकटाच पाप करतो आणि अनेक लोक त्याचा आनंद लुटतात. आनंद लुटणारे तर वाचतात, पण पाप करणारा मात्र दोषी ठरतो. आयुष्यातील दुःखांचा आणि न बदलणाऱ्या गोष्टींचा अनंत विस्तार करून घ्या. लक्षात ठेवा की सत्य प्रत्येक वेळी शुभ आणि मंगलकारी नसतं आणि खोटं सुद्धा प्रत्येक वेळी अशुभ आणि अमंगलकारी नसतं. भगवान श्रीकृष्णांनी आपल्या आयुष्यात हे शिकवलं आहे की खोटं आणि सत्य हे तुम्ही काय म्हणालात यावरून ठरत नाही, तर तुम्ही ते का म्हणालात यावरून ठरतं. सुख आणि दुःख आपल्या नशिबाने मिळतात. श्रीमंती आणि गरिबीशी याचा काहीही संबंध नसतो. रडणारे महालांमध्येही रडतात आणि जर नशिबात आनंद असेल तर झोपडीतही हास्य घुमतं. कोणाच्या आठवणीत घुटमळून मरण्यापेक्षा तुम्ही तुमची ताकद तुमच्या ध्येयावर केंद्रित करा आणि इतके यशस्वी व्हा की एक दिवस तुम्हाला सोडून गेलेले लोक पश्चाताप करतील. यशस्वी व्यक्तीची चमक लोकांना दिसते, पण त्याने किती अंधार पाहिले आहेत हे कुणालाच माहीत नसतं. जर स्वप्न पूर्ण होत नसतील तर रस्ते बदला, सिद्धांत नाही. कारण झाड नेहमी आपली पानं बदलते, मुळं नाही. कोणतीही व्यक्ती डोके मुंडवल्याने, विशिष्ट कुटुंबात किंवा जातीत जन्म घेतल्याने संत बनत नाही. ज्या व्यक्तीत सत्य आणि विवेक असतो तोच धन्य आहे, तोच खरा संत आहे. वेदना तर निश्चित आहे, ती तुमच्या हातात नाही, पण दुःखी व्हायचं की नाही हे मात्र नक्कीच तुमच्या हातात आहे. आरोग्य ही सर्वात मोठी भेट आहे. समाधान ही सर्वात मोठी संपत्ती आहे आणि चांगले विचार हे आपल्या आयुष्यातील सर्वात चांगले सोबती असतात. मन हीच सर्व काही आहे.
आपण जे विचार करतो तेच आपण बनतो. जर आध्यात्मिक मार्गावर चालण्यासाठी तुम्हाला कुणाची साथ मिळत नसेल तर एकटेच चला. तुम्ही तुमच्या प्रेमासाठी आणि जिव्हाळ्यासाठी तितकेच हक्कदार आहात जितका जगातला दुसरा कोणताही व्यक्ती आहे. सर्व वाईट गोष्टींपासून दूर राहण्यासाठी चांगुलपणा विकसित करा आणि तुमच्या मनात चांगले विचार ठेवा. गेलेली वेळ निघून गेली आहे आणि भविष्य अद्याप खूप दूर आहे. वर्तमान हीच ती वेळ आहे ज्यामध्ये तुम्ही जगू शकता. मौन पाळणं ही खूप चांगली गोष्ट आहे, पण असं मौन काय कामाचं जे तुमचं अस्तित्वच नष्ट करेल. मौन ही तुमची ताकदही आहे आणि तुमची कमजोरी सुद्धा. फक्त तुम्हाला हे माहीत असायला हवं की कधी तुम्हाला शांत राहायचं आहे आणि कधी नाही. प्रेम मोफत असूनही या पृथ्वीवरील सर्वात महागडं सुख आहे. कुणी माझ्याबद्दल चुकीचं बोललं तर त्याला विचारा की तुम्ही मला खरोखर ओळखता की असंच मन हलकं करत आहात. नेहमी ते पाहू नका जे दाखवलं जात आहे, ते पहा जे लपवलं जात आहे. किंमत पाळण्याची नाही तर तहानेची असते. कदर मृत्यूची नाही तर श्वासाची असते. प्रेम तर जगात अनेक लोक करतात, पण किंमत प्रेमाची नाही तर विश्वासाची असते. मी असेही काही गरीब लोक पाहिले आहेत ज्यांच्याकडे पैशांशिवाय दुसरं काहीच नाही. समाज हा एक असा बाजार आहे जिथे सल्ले घाऊक भावात आणि सहकार्य व्याजावर उपलब्ध असतं. जगात एक गोष्ट सर्वांना समान मिळते आणि ती म्हणजे वेळ. तू हस, तू मुस्कुरा आणि रडणं कमी कर. जिवंत आहेस तू. आयुष्याच्या नाकीनं वाणून सोड. वेश दुकानात नकली आणि जिभेवर असली मिळतं. नेहमी हसत राहा. एक दिवस आयुष्यही तुम्हाला त्रास देऊन थकून जाईल. जेव्हा मन भरतं तेव्हा उत्तम गोष्टही निरुपयोगी वाटू लागते. लळा हे अशा जखमेचं नाव आहे जी कधीच भरून निघत नाही. माणसाचा सर्वात खरा सोबती त्याचं आरोग्य आहे. ज्या दिवशी आरोग्याने साथ सोडली, मनुष्य प्रत्येक नात्यावर ओझं बनून जातो. स्वतःला नक्की वेळ द्या. आपली पहिली गरज आपणच आहोत. पश्चाताप करण्यासाठी पूर्ण आयुष्य पडलंय. हा क्षण सावरून घ्या. हीच आयुष्य बदलण्याची वेळ आहे. दिवा आणि वात आपापल्या जागी बरोबर असतात. आग तर दुसरंच कोणीतरी लावतं. संबंध मोठ्या मोठ्या गप्पा मारल्याने नाही तर छोट्या छोट्या भावना समजून घेतल्याने अधिक घट्ट होतात. हे जे काही चाललंय ती वेळ नाही तर आयुष्य आहे. ओपन आणि क्लोज हे दोन्ही विरुद्ध अर्थाचे शब्द आहेत, पण किती गमतीची गोष्ट आहे की आपलं मन ओपन त्याच्या समोरच होतं जो आपल्या खूप क्लोज असतो. मी नेहमीच कन्फ्यूज असतो, नक्की कोण जास्त सुखी आहे, सोन्याची चेन घातलेला की शांतपणे झोपलेला. मन मोठं ठेवा आणि लोकांना माफ करा, पण इतकी समजूतदारी नक्कीच ठेवा की पुन्हा त्यांच्यावर कधीही विश्वास ठेवू नका. वाईट सवयी जर वेळेवर बदलल्या नाहीत तर त्या तुमच्या आयुष्याची वेळच बदलून टाकतात. जी मजा स्वतःची ओळख निर्माण करण्यात आहे ती कुणाची तरी सावली बनण्यात नाही. महिलांचा प्रवास एका क्षणात बर्बाद झाला जेव्हा स्वतःच्याच माणसांनी विचारलं, बोला कसं काय येणं झालं. कुणाच्या येण्याने किंवा जाण्याने आयुष्य थांबत नाही, फक्त जगण्याची पद्धत बदलते. आयुष्याच्या प्रवासात फक्त इतकाच धडा शिकलोय. आधार कुणीतरी विरळाच देतो, पण धक्का द्यायला प्रत्येकजण तयार बसलेला असतो. या आयुष्यात कुणी कुणाचं नसतं. आपल्याला वाटतं की कुणीतरी आहे जे फक्त आपलं आहे, पण वेळ आल्यावर ते सुद्धा आपलं नसतं. आयुष्यात स्वतःची भूमिका निभावणं इतकं सोपं नसतं. माणसाला नाती सावरण्यासाठी अनेकदा विखुरलं जावं लागतं. तुमचं आयुष्य असं जगा की जर कोणी तुमची निंदा केली तर लोकांनी त्यावर विश्वास ठेवू नये. आयुष्य हे विज्ञानासारखं असतं. जितके जास्त एक्सपेरिमेंट कराल तितके रिझल्ट चांगले मिळतील. सिमेंट कडूनही एक धडा मिळतो. जोडण्यासाठी नम्र असणं गरजेचं आहे आणि जोडलेलं राहण्यासाठी कडक असणं गरजेचं आहे. जीव गेल्यानंतर शरीर खूप कडकपणे जळतं, पण नात्यांमधून जेव्हा प्रेम निघून जातं तेव्हा माणूस मनातल्या मनात जळत राहतो. कॅमेऱ्यात आपण सारे आनंदाचे क्षण कैद करून ठेवतो, पण फोटोंच्या बाहेर कोणीच हसताना दिसत नाही. जे लोक वेळ पाहून तुम्हाला इज्जत देतात ते तुमचे स्वतःचे नसतात, कारण वेळ पाहून तर फक्त स्वार्थ साधला जातो. इतके कमजोर बनू नका की कोणीही तुम्हाला तोडू शकेल, तर इतके मजबूत बना की तुम्हाला तोडणारा स्वतःच तुटून पडेल. टेन्शन, डिप्रेशन आणि अस्वस्थता तेव्हाच जाणवते जेव्हा माणूस स्वतःसाठी कमी आणि इतरांसाठी जास्त विचार करतो. इच्छा, अपेक्षा आणि नखं वेळोवेळी कापत राहिलं पाहिजे, नाहीतर हेच दुःखाचं कारण बनतात. लोकांचे आशीर्वाद मिळावेत हेच खूप आहे. औषधं तर किंमत मोजल्यावर मिळतातच. कधी कधी मजबूत हातांनी पकडलेली बोटही सुटतात, कारण नाती ताकदीने नाही तर मनाने निभावली जातात. कौतुक चेहऱ्याचं नाही तर चारित्र्याचं झालं पाहिजे, कारण चांगला चेहरा बनवायला काही मिनिटं लागतात, पण चांगलं चारित्र्य घडवायला संपूर्ण आयुष्य जातं. कपडे कितीही महागडे असले तरी ते तुमचं हलक्या दर्जाचं चारित्र्य लपवू शकत नाहीत. स्वतःला पूर्णपणे मोडून जरी ठेवलत तरी हे जग तुमच्यावर खुश होणार नाही. वाऱ्यांच्याही आपल्या विचित्र सवयी आहेत. कधी विजलेली राख भडकवून येतात तर कधी जळणारे दिवे विझवून टाकतात. जर तुम्हाला काही मोठं करायचं असेल तर तुमचे विचार नेहमी उच्च ठेवा, कारण कमकुवत विचार माणसाला
खाली पाडतात आणि त्याचे इरादे कमकुवत बनवतात. सायलेंट मूडवर फक्त फोन चांगला वाटतो, नाती आणि मित्र नाही. कुंडीत लावलेल्या झाडांची काय अजब मजबुरी आहे. त्यांना हिरवंगारही राहायचं आहे आणि वाढायचंही नाहीये. लोकांच्या बकवास गोष्टींना उत्तर न देणाऱ्याला कमकुवत समजू नका, कारण ते समजूतदार लोक असतात जे चिखलात दगड मारत नाहीत. संबंध आणि पाणी हे एका समान असतात. ना कोणताही रंग, ना कोणतं रूप, तरीही जीवनाच्या अस्तित्वासाठी ते सर्वात महत्वाचे आहेत. अनेकदा माणूस इतरांना धीर देता देता स्वतःच आतून तुटून जातो. जेव्हा लोक तुमची निंदा करतात तेव्हा त्रासून जाऊ नका, कारण ते लोक तुम्हाला महत्त्व देण्याचा दुसरा कोणताही मार्ग जाणत नाहीत. खऱ्या अर्थाने तोच आयुष्याची चाल समजतो जो प्रवासातील धुळीलाही गुलाल समजतो. आयुष्यात काही मूर्ख लोकांशीही मैत्री ठेवणं गरजेचं आहे, कारण गरज पडल्यावर समजूतदार लोक अनेकदा व्यस्तच असतात. आयुष्याला केवळ दोनच शब्द नष्ट करतात, एक अहंकार आणि दुसरा गैरसमज. नात्यांमध्ये द्वेष वाढण्याचं एक कारण हे सुद्धा आहे की आजकाल लोक परक्यांना आपलं बनवण्यात आणि आपल्याच लोकांकडे दुर्लक्ष करण्यात गुंग आहेत. माणूस सर्व काही विसरू शकतो, फक्त ते क्षण सोडून जेव्हा त्याला आपल्या माणसांची गरज होती आणि ते सोबत नव्हते. तुम्ही खाली पडून बघा, कुणीही उचलायला येणार नाही. आणि जरा ओढून बघा, सगळेच खाली पाडायला येतील. मनाची शांती ही या जगातील सर्वात महागडी गोष्ट आहे. त्यामुळे स्वस्थ लोकांच्या मागे लागून ती कधीही गमावू नका. यशस्वी होण्यासाठी एकट्यालाच पुढे जावं लागतं. लोक तेव्हाच सोबत येतात जेव्हा तुम्ही यशस्वी होता. भेटी गाठी गरजेच्या आहेत जर नाती टिकवायची असतील, कारण लावून विसरून गेल्यावर तर झाडं सुद्धा सुकून जातात. खूप काही मिळवणारे लोक खूप काही गमावतात आहे. या जगात हसणारे लोक सर्वात जास्त रडतात. लोक म्हणतात की चांगल्या मनाचे लोक नेहमी खुश राहतात, पण माझ्या मते एका चांगल्या मनाला नेहमी जास्त ठेच लागते, कारण तो इतरांकडून चांगल्या वागणुकीची अपेक्षा ठेवतो. तुमचं आयुष्य इतकं शानदार बनवा की तुमची आठवण काढून एखाद्या निराश व्यक्तीच्या डोळ्यातही चमक येईल. आयुष्यात दोन प्रकारचे लोक अपयशी ठरतात. पहिले जे विचार करतात पण कृती करत नाहीत, आणि दुसरे जे कृती करण्यापूर्वी विचारच करत नाहीत. हार आणि जीत या दोन्ही परिस्थितींमध्ये संयम ठेवणं फक्त एक ज्ञानी माणूसच करू शकतो. मडके थोडेसे रिकामे होताच वाजू शकतात आणि थोडेसे भरले की लगेच सांडू लागतात. कोणी नसल्याची जाणीव सर्वांनाच होते, पण कोणी सोबत असताना त्याची कदर कोणालाच नसते. फक्त आपल्या सवयींमुळेच मजबूर आहोत, नाहीतर योग्य आणि अयोग्य याची समज प्रत्येकालाच असते. मी ठीक आहे हे तर आपण कोणालाही सांगू शकतो, पण मी काळजीत आहे हे सांगण्यासाठी कुणीतरी खूप खास व्यक्ती लागतो. कसं म्हणू की बदल्यात काहीच मिळालं नाही, मिळालेला धडा ही सुद्धा काही छोटी गोष्ट नाहीये. जे म्हणतात आयुष्य विकलं जात नाही, त्यांनी बहुधा औषधांच्या दुकानाबाहेरच्या रांगा पाहिल्या नसाव्यात. रावण लोकांच्या मनात वास करत आहे आणि राम फक्त मंदिरांमध्ये. आयुष्यात जर कोणी तुमचा विश्वास तोडला तर त्याचे मनापासून आभार माना, कारण तेच लोक शिकवतात की विश्वास नेहमी विचारपूर्वकच ठेवला पाहिजे. जी गोष्ट तुम्ही स्वतः कमवू शकता ती गोष्ट मागून स्वतःची व्हॅल्यू कमी करण्याची कोणतीही गरज नाही. जेव्हा खिशात पैसे असतात तेव्हा जग तुमची लायकी पाहतं, आणि जेव्हा खिशात पैसे नसतात तेव्हा जग तुम्हाला तुमची लायकी दाखवून देतं. एक कडू सत्य नेहमी लक्षात ठेवा, तो व्यक्ती तुमची व्हॅल्यू कधीच समजणार नाही ज्याच्यासाठी तुम्ही नेहमी उपलब्ध राहाल. आरसा आणि नातं दोन्ही खूप नाजूक असतात, फक्त दोन्हीत एक फरक आहे, आरसा चुकीने तुटतो आणि नातं गैरसमजांमुळे. हे जग फक्त त्यांचीच विचारपूस करतं जे आधीपासूनच खुश असतात. जे अडचणीत असतात त्यांचे तर मोबाईल नंबरही हरवून जातात. हसतमुख लोकांची संगत अत्तराच्या दुकानासारखी असते. काहीही विकत घेतलं नाही तरी आत्मा सुगंधित होऊन जातो. हा वेडेपणा ही खरंच कमाल आहे. अंधार मनात भरलाय आणि लोक मंदिरात दिवे लावत आहेत. कर्माची चपराक इतकी जड आणि भयंकर असते की आपलं साठवलेलं पुण्य कधी संपून जाईल हे आपल्याला समजतही नाही. पुण्य संपल्यावर एखाद्या महान राजालाही भीक मागावी लागते. त्यामुळे कधीही कुणाशीही छल कपट करून कुणाच्या आत्म्याला दुःखी करू नका. कोणी चांगलं वाटलं तर नक्की बोला, पण लक्षात ठेवा की त्यांच्यावर पूर्णपणे अवलंबून राहू नका. स्वतःच्या तत्वांच्या विरोधात जाऊन संपूर्ण आयुष्य जगता येईल, पण स्वतःच्याच विरोधात जाऊन एक क्षणही जगता येणार नाही. सर्वात जास्त वजनदार रिकामी खिशी असते जी माणसाला चालणंही कठीण करून टाकते. एखाद्या झाडाच्या कापल्या जाण्याची कोणतीही कथा नसते जर कुऱ्हाडीच्या मागे लाकडाचाच तुकडा नसता. चांगल्या गोष्टी वाचण्याची सवय असेल तर चांगल्या गोष्टी बोलण्याची सवय आपोआपच लागते. मी इतरांच्या दृष्टिकोनातून कसा
आहे हे महत्वाचं नाही. महत्वाचं हे आहे की मी स्वतःच्या नजरेत कसा आहे. सत्य आणि चांगुलपणाच्या शोधात तुम्ही संपूर्ण जग फिरलात तरी चालेल, पण जर ते आपल्या आतच नसेल तर ते कुठेच सापडणार नाही. आयुष्य तुम्हाला ते देणार नाही जे तुम्हाला हवं आहे. आयुष्य तुम्हाला ते देईल ज्याच्या लायकीचे तुम्ही आहात. बसणं नेहमी भावांसोबतच असावं, मग त्यांच्यात वैर का असेना. जेवण नेहमी आई वडिलांसोबतच करावं, मग ते विष का असेना. ओझं कितीही असलं तरी कधीच उसासा न टाकणारा बापाचा खांदा खूप मजबूत असतो. नेहमी चालत राहिलं पाहिजे, मग आयुष्य कसंही असो. सुखात पाहाल तर दुःख सहन करण्याची ताकद मिळेल, दुःखात पाहाल तर आनंदाचे क्षण आठवतील. ज्या ज्या व्यक्तीने यश मिळवलं आहे त्याने सर्वात आधी स्वतःची परिस्थिती सुधारली आहे. चांगले राहाल तर लोक तुमच्या मार्गात अडथळे आणतील, कारण त्यांना माहित असतं की तुम्ही पडाल. वाईट बनून तर बघा, ते तसा विचारही करणार नाहीत, कारण त्यांना वाटेल की कदाचित तुम्ही त्यांचे पायच मोडून टाकाल. चांगल्या आणि वाईट लोकांमध्ये हाच फरक असतो. चांगल्या लोकांच्या चांगुलपणामुळेही लोक त्यांच्या विरोधात असतात आणि वाईट लोकांच्या वाईटपणालाही दुनिया साथ देते. वाईट बनण्यात आणि वाईट असण्यात खूप फरक आहे. स्वतःच्या कामाशी काम ठेवणं ही वेगळीच गोष्ट आहे. जे लोक मोठ्या मोठ्या अडचणी सहज पार करतात त्यांना अनेकदा छोट्या छोट्या गोष्टी रडवतात. चांगले बना, पण इतकेही नाही की जग तुमचा चांगुलपणाचा चुकीचा फायदा घेईल. मनमोकळेपणाने जगा. वय, जग आणि समाज काय म्हणेल याचा विचार करत बसलात तर नेहमी विचारच करत राहाल. खोटं यासाठी विकलं जातं कारण सत्य विकत घेण्याची सर्वांची लायकी नसते. शांत राहून सहन करत असाल तर तुम्ही खूप चांगले आहात, आणि जर बोललात तर तुमच्यासारखा वाईट माणूस दुसरा कोणीच नाही. सत्याला बोलण्याची तमीजच नसते. खोट्याकडे पहा, ते किती गोड बोलतं. एखाद्या गरीबाला खुश करणं खूप सोपं आहे. त्याला महागड्या भेटवस्तू नाही तर फक्त थोडंसं प्रेम हवं असतं. दोन प्रकारचे लोक नेहमी खूप त्रस्त असतात. एक तर ते जे नाही म्हणू शकत नाहीत, आणि दुसरे ते जे नाही ऐकू शकत नाहीत. जेव्हा कहाणी स्वतःची असते तेव्हा चूक नेहमी इतरांचीच असते. आपल्याला अनेकदा वाटतं की इतरांचं आयुष्य खूप चांगलं आहे, पण आपण हे विसरून जातो की त्यांच्यासाठी आपणही दुसरेच आहोत. कुणाकडे सर्व काही असेल तर हे जग जळतं, आणि कुणाकडे काहीच नसेल तर हे जग हसतं. जेव्हा असं वाटू लागेल की आयुष्यात आता काहीच उरलं नाही, तेव्हा समजून जा की एक उत्तम आयुष्य आता सुरू होणार आहे. कुणासाठी स्वतःची पातळी इतकीही खाली पाडू नका की स्वतःची काही इज्जतच उरणार नाही. पुसून टाका तुमच्या या वाहणाऱ्या अश्रूंना. गळणाऱ्या घरात राहायला कोणाला आवडेल? कुणाचं आयुष्य कसं तरी कटत आहे, कुणी आयुष्य नुसतं ढकलत आहे, आणि कुणी असाही आहे जो आयुष्य मनसोक्त जगत आहे आणि खुश आहे. माणसाकडे सर्वात मोठी संपत्ती त्याचे चांगले विचार आणि चांगले संस्कार आहेत, कारण पैसा आणि ताकद कोणालाही चुकीच्या मार्गावर नेऊ शकतात, पण चांगले विचार आणि संस्कार नेहमी चांगल्या कामांसाठीच प्रेरित करतील. आपल्या आयुष्यात अशीही वेळ येते जेव्हा आपल्याला हे ठरवावं लागतं की आता पान ओलटायचं आहे की पुस्तकच बंद करायचं आहे. काही लोक आपल्या अहंकारामुळे मौल्यवान नाती गमावून बसतात, आणि काही लोक नाती टिकवता टिकवता स्वतःचीच कदर गमावतात. कोणास ठाऊक लोक इतकी हुशारी कुठून शिकतात. सोबतही राहतात, द्वेषही करतात, नातीही निभावतात, दुश्मनीही निभावतात. तोंडावर वेगळे असतात आणि पाठीमागे वेगळे असतात. काही लोकांमध्ये अशीही खासियत असते की तुम्ही कितीही चांगली गोष्ट सांगा, ते त्यातही वाईट शोधून काढतात. हिरा पारखायचा असेल तर अंधाराची वाट पहा. कडक उन्हात तर काचेचे तुकडेही चमकू लागतात. कडू सत्य बोलणारे लोक हे खोटा दिलासा देणाऱ्या लोकांपेक्षा लाखपटीने चांगले असतात. प्रेम आणि उधार त्यालाच वाटा ज्याच्याकडून ते परत मिळण्याची अपेक्षा असेल. प्रत्येक माणसाच्या दोन कहाण्या असतात. एक जी तो सर्वांना सांगतो, आणि दुसरी जी तो सर्वांपासून लपवतो. एखाद्या दुःखी व्यक्तीसाठी थोडीशी मदत ही हजारो उपदेशांपेक्षा जास्त मोलाची असते. माणसाचा सर्वात मोठा शत्रू त्याचं स्वतःचं डोकं असतं, जे शोधून शोधून तेच क्षण समोर आणतं जे माणसाला त्रास देतात. जर कोणी तुमच्याकडे काही मागितलं तर ते देऊन टाका. आभार माना त्या देवाचे ज्याने तुम्हाला देणाऱ्यांच्या रांगेत ठेवलं आहे, मागणाऱ्यांच्या नाही. आयुष्य एका दिवसाचं असो वा 4 दिवसांचं, ते असं जगा जणू काही तुम्हाला आयुष्य मिळालं नाहीये तर आयुष्याला तुम्ही मिळाला आहात. इथे प्रत्येकामध्ये काही ना काही कमतरता नक्कीच आहे. बाहेरून हसरा चेहरा आणि आतून डोळ्यात पाणी आहे. माणसाला प्रत्येक गोष्टीची किंमत 2च परिस्थितीत समजते, ती गोष्ट मिळण्याआधी आणि ती गोष्ट गमावल्यानंतर. म्हणूनच जे काही तुमच्याकडे आहे त्याची कदर करा. आयुष्य हे एखाद्या सायकल सारखं असतं. बॅलन्स टिकून ठेवण्यासाठी सतत चालत राहावं लागतं. एका दरवाज्यावर लिहिलं होतं, आज मी खूप दुःखी आहे, कोणीही माझ्याकडे येऊ नका. एक खरा मित्र आत आला आणि म्हणाला, मित्रा, मला वाचता येत नाही.
नाती कमीच बनवा, पण मनापासून निभावा. कारण आजकाल लोक चांगुलपणाच्या नादात चांगल्यालाच गमावून बसतात. जेव्हा माणूस यशस्वी होऊ लागतो तेव्हा लोक खुश होत नाहीत तर जळू लागतात. गोष्ट फक्त भावनांची असते, नाहीतर प्रेम तर 7 फेऱ्यांनंतरही होत नाही. त्यांची कदर करा जे तुम्हाला मनापासून इच्छितात, नाहीतर चेहऱ्यावर तर प्रत्येक जण मरतो. दूध, दही, लोणी, तूप हे सगळे एकाच वंशाचे आहेत, तरीही प्रत्येकाची किंमत वेगळी वेगळी आहे. कारण श्रेष्ठत्व हे जन्माने नाही तर स्वतःच्या कर्म आणि गुणांनी प्राप्त होतं. सर्व काही शिकणं म्हणजेच ज्ञान नाहीये. काही गोष्टींकडे दुर्लक्ष करणं हे सुद्धा ज्ञानच आहे. तू फक्त थोडा संयम ठेव आणि देवावर विश्वास ठेव. तो चमत्कार नक्कीच घडेल ज्याची तू वाट पाहत आहेस. चिंता करू नकोस. एक दिवस देव तुझ्या हरवलेल्या हास्याला परत करेल आणि मग तू पूर्वीसारखाच हसू लागशील. लोकांनी चिखलफेक केली तरी पर्वा करू नका. माणूस फक्त तेच देऊ शकतो जे त्याच्याकडे असतं. कोणत्याही तक्रारी आणि निंदेशिवाय फक्त एक दिवस घालवून पहा. शांती आणि आनंद तुम्हाला शोधावा लागणार नाही. तुम्ही खुश आहात की नाही याने लोकांना काहीही फरक पडत नाही. त्यांना फक्त या गोष्टीने फरक पडतो की तुम्ही त्यांना खुश ठेवता की नाही. आयुष्यात थोडं वेडं असणंही गरजेचं आहे. समजूतदार लोक कुठे मनमोकळेपणाने हसतात. जर काही वाईट बनण्याचा विचार मनात आला तर तो उद्यावर ढकला, आणि जर काही चांगलं करण्याचा विचार आला तर ते आजच करून टाका. बदल स्वीकारल्याने तुम्हाला प्रत्येक कठीण परिस्थितीत आनंदी राहण्याची ताकद मिळते. आयुष्य हा एक मोठा प्रवास आहे. तुम्हाला प्रत्येकाला उत्तर देण्याची आणि प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देण्याची काहीही गरज नाही. जर वेळ तुमची वाट पाहत नाही तर मग तुम्ही योग्य वेळेची वाट का पाहत आहात? लक्षात ठेवा, जी वेळ सध्या सुरू आहे तीच तुमच्यासाठी सर्वात योग्य वेळ आहे. आयुष्यात संकटे आल्यावर निराश होण्याची गरज नाही, त्यांचा द्वेष करण्याची गरज नाही. कारण या अडचणींमुळेच आपण मजबूत बनतो. अडचणी आपल्याला जगायला शिकवतात आणि आपली हिंमत तसेच आत्मविश्वास वाढवतात. आपल्या आत दडलेली ताकद आणि क्षमता दाखवून देण्यासाठी ही एक खूप चांगली संधी असते. समस्येवर काय तोडगा निघेल हे यावर अवलंबून असतं की आपला सल्लागार कोण आहे. दुर्योधन शकुनीकडून सल्ला घ्यायचा आणि अर्जुन श्रीकृष्णांकडून. संशयावर कोणताही उपाय नाही, चारित्र्याचा कोणताही पुरावा नाही, मनापेक्षा चांगलं कोणतंही साधन नाही आणि शब्दापेक्षा तीक्ष्ण कोणतंही शस्त्र नाही. जर उंच उडायचं असेल तर स्वतःच्या आतला अहंकार काढून टाकून स्वतःला हलकं करा, कारण तोच उंच उडतो जो हलका असतो. इच्छांचा कधीही शेवट होत नाही. जर तुमची एक इच्छा पूर्ण झाली तर दुसरी लगेच जन्म घेते. कालचा दिवस हे आयुष्य समजून घेण्याची एक चांगली संधी आहे आणि उद्याचा दिवस हे आयुष्य जगण्याची दुसरी संधी. प्रत्येकाच्या मैत्रीमागे कोणतं ना कोणतं कारण नक्कीच लपलेलं असतं. हे सर्वात मोठं सत्य आहे आणि वास्तवही. वेळेआधी मिळालेली गोष्ट आपली किंमत गमावते आणि वेळेनंतर मिळालेली गोष्ट आपलं महत्त्व गमावते. या जगात जिथे लोक थोड्याशा संकटांमुळे हार मानून घेतात, तिथे जर तुम्ही थोडीशी हिंमत दाखवली तर विजय नक्कीच तुमचा होईल. माझा हातावरच्या रेषांवर नाही तर त्या रेषा बनवणाऱ्यावर विश्वास आहे. आपल्या आयुष्यात जे काही घडतं त्याला आपण स्वतःच जबाबदार असतो. आपण आपल्या परिस्थितीसाठी स्वतःच कारणीभूत असतो. ही गोष्ट मान्य करणं थोडं कठीण आहे, पण हेच खरं सत्य आहे. जर तुम्ही योग्य संधीच्या शोधात आहात तर तुम्ही चुकीचे आहात, कारण संधी कधी मिळत नाही, ती स्वतः निर्माण करावी लागते. आवाज मोठा असेल तर लोक ऐकतात, पण जर विचारांची पातळी मोठी असेल तर सगळेच ऐकतात. तुम्ही ज्याच्यामुळे निराश आहात त्याला विसरून जा. वर्तमानात जर एखादी गोष्ट तुम्हाला खूप दुःख देत असेल तर त्यामागे नक्कीच काहीतरी खूप चांगलं कारण लपलेलं आहे. त्यामुळे ना भविष्याचा विचार करा ना भूतकाळाचा. तुमच्याकडे जो वर्तमान काळ आहे त्याचा पुरेपूर आनंद घ्या. जर यश उशिरा मिळालं तर निराश होऊ नका, कारण छोटी घरं लवकर बांधून होतात पण महाल बांधायला वेळ लागतोच. जर विचार चांगले असतील तर आपलं मन हेच मंदिर आहे. जर आचरण चांगलं असेल तर आपलं शरीर हेच मंदिर आहे. जर वागणूक चांगली असेल तर आपली संपत्ती हेच मंदिर आहे. आणि जर हे तिन्ही चांगले असतील तर आपलं जीवन हेच मंदिर आहे. कुणाच्या तरी कामी येण्यासाठी हे आयुष्य मिळालं होतं, पण आजचा वेळ कागदाचे तुकडे कमावण्यातच निघून जात आहे. फुलांचा सुगंध फक्त वाऱ्याच्या दिशेनेच पसरतो, पण एका चांगल्या व्यक्तीचा चांगुलपणा चारही दिशांना दरवळतो. शोधायचा असेल तर काळजी लेणारा शोधा, कारण तुमचा वापर करणारे तर हजारो मिळतील. वागणूक ही अशी शिडी आहे ज्यावरून तुम्ही माणसाला खालीही उतरवू शकता आणि वरही चढवू शकता. आयुष्यात कोणाला तरी रडून जर तुम्ही हवन सुद्धा केलं तरी त्याचा काहीही उपयोग नाही. आणि जर रोज एखाद्या माणसाला हसवलं तर तुम्हाला देवासमोर उदबत्ती लावण्याचीही गरज पडणार नाही.
जर तुम्ही मोठी स्वप्न पाहत आहात तर त्यांच्यासाठी तुम्हाला कामही मोठंच करावं लागेल. घरं तर भिंतींनीही बनतात, पण खऱ्या अर्थाने घर बनतं ते संयम, समजूतदारपणा, जिव्हाळा आणि भागीदारीने. कुणाचं तरी कौतुक करण्यासाठी धाडस लागतं. वाईट गोष्टी तर कोणत्याही कौशल्यविना कोणीही करू शकता. रागात माणूस निरुपयोगी बडबड करतो, पण अनेकदा तो आपल्या मनातील खरी गोष्टही बोलून जातो. स्वार्थी लोक तुम्हाला साथ देत नाहीत, तर ते तुमच्या स्टेटसला साथ देतात. नात्यांच्या बाजारात तोच व्यक्ती नेहमी एकटा पडतो जो मनाने आणि जिभेने स्वच्छ असतो. कोण म्हणतो की माणूस रंग बदलत नाही? कुणाच्या तोंडावर खरं बोलून तर पहा, एक नवीनच रंग समोर येईल. हेतू आणि विचार चांगले असले पाहिजेत. चांगल्या गप्पा तर प्रत्येक जण मारतो. जेव्हा कोणी तुमच्याकडे दुर्लक्ष करेल तेव्हा त्यांच्या नजरेसमोर जाणंच सोडून द्या. मला वाईट लोकांचा नाही तर दुटप्पी लोकांचा तिरस्कार आहे. वाईट माणसाला माफ करता येतं, पण दुटप्पी माणसाला नाही. आयुष्य कुठे रडवतं? रडवतात तर ते लोक ज्यांना आपण आपलं आयुष्य मानून बसलो आहोत. ज्याला आपली कदर नाही त्याच्यासोबत जबरदस्तीने राहण्यापेक्षा त्याला इज्जतीत सोडून देणंच केलाही उत्तम. अन्नाची किंमत भूक लागल्यावर समजते आणि देवाची किंमत दुःख आल्यावर समजते. जिथे इज्जत जास्त मिळते तिथे नेहमी सावध राहा. जो स्वतःचा झाला समजून घ्या तो बुद्ध झाला. ईश्वराच्या न्यायाची चक्की खूप संथ फिरते. त्याचा न्याय पुढच्या जगात मिळेल. या जगात तुम्हाला फक्त कायदा मिळेल. आयुष्यात काही अपघात असेही होतात की माणूस वाचतो तर नक्की, पण तो जिवंत राहत नाही. सुटकेचा निश्वास टाकून चेहऱ्यावर एक खोटं हास्य सजवून मी सुद्धा जगणाऱ्यांची नक्कल करू लागलो. स्वार्थी दुनियेचे लोक हातात दगड घेऊन उभे आहेत. मी काचेचं नशीब घेऊन कुठपर्यंत पळू? तक्रार करायची तर कुणाकडे करायची? ही वेदनाही माझीच आणि देणाराही माझाच आहे. आयुष्यात काही स्वस्थ लोक सामील झाले होते, फक्त ते मला एक खूप महागडा धडा देऊन गेले. एकटं जगायला आपोआपच जमतं जेव्हा हे लक्षात येतं की सोबत चालणारं कुणीही नाहीये. काय सांगावं, जेव्हा एकटेपणा इतका आवडू लागतो की स्वतःशीच बोलण्यात अनेकदा पूर्ण वेळ निघून जातो. माझा हा एकटेपणा मला खूप काही शिकवत आहे. इतकं तर मला माझी पुस्तकं सुद्धा शिकवू शकली नाहीत. ते प्रत्येक वेळी मला एकटं सोडून निघून जातात. मी मजबूत नक्कीच आहे, पण काही दगड तर नाही ना. रात्र माझ्यावर खूप प्रेम करते. सगळे झोपल्यावर ती एकांतात माझ्याशी गप्पा मारते. माझा एकटेपणाच माझा सोबती आहे. मला दुसऱ्या कुणाचीही गरज नाही. कुणाशी तरी नातं जोडून तरी काय करू जेव्हा मला माझ्या आयुष्यात आणखी वेदनांची काहीच गरज नाही. प्रेमासाठी स्वच्छ आणि निर्मळ मन लागतं. जेवढं तुम्ही सांगता तेवढं मोठं तर नक्कीच नाही. ज्यांची संकटात साथ निभावण्याची लायकी नसेल त्यांनी मोठ्या मोठ्या गप्पा मारल्या नाहीत तरच चांगलं. जेव्हा आनंद येतो तेव्हा सगळे भेटायला येतात, पण जेव्हा संकट येतं तेव्हा सगळेच भेटणं सोडून देतात. ते फूल नक्कीच कोमेजून गेलं, पण ते तुटलं नाही, कारण त्याला संपूर्ण बागेला जिवंत ठेवायचं होतं. चांगली कामं करत राहा, मग लोक कौतुक करोत वा न करोत. अर्ध्याहून अधिक जग झोपलेलं असतं तरीही सूर्य उगवतोच. माणसाने हाच प्रयत्न करावा की त्याने इतरांच्या चुकांमधून शिकावं, कारण कोणाकडेही इतकं आयुष्य नाही की तो स्वतः चुका करून शिकत बसेल. आज आरशासमोर उभं राहून मी स्वतःचीच माफी मागितली, कारण इतरांना खुश करण्याच्या नादात मी सर्वात जास्त स्वतःचं मन दुखावलं आहे. आता मला थोडं अनोळखीच राहायचं आहे. अनेकदा मी खास व्यक्तीवरून अगदी सामान्य व्यक्ती झालो आहे. प्रत्येक नातं हे एकमेकांच्या समस्या आणि विश्वासावर टिकून असतं. कोण म्हणतं की आपण खोटं बोलत नाही? तुम्ही एकदा विचारून तर पहा. जन्माला आल्यापासून ते मरेपर्यंत लाखो नाती बनतात, पण बापासारखी काळजी घेणारा आणि आईसारखी प्रेम करणारी पुन्हा कधीच मिळत नाही. आयुष्याने आता मला मजबूत बनवलं आहे. आता माझ्याच माणसांनी धोका दिला तरीही मला काही फरक पडत नाही. आयुष्यात तेच लोक अपयशी ठरतात जे विचार खूप करतात पण कृती काहीच करत नाहीत. उन्हाचं तर विनाकारणच नाव खराब आहे. सत्य तर हे आहे की लोक एकमेकांवरच जास्त जळतात. दगडाची किंमत तेव्हा समजली जेव्हा एका सुनसान रस्त्यावर कुत्रे भुंकू लागले. काही नाती यासाठीच निभावली जातात कारण गरजा ठरवतात की आपला टोन किती गोड ठेवायचा आहे. हे आयुष्य किती सोपं झालं असतं जर चेहऱ्यांवरूनच चांगल्या आणि वाईटाची ओळख पटली असती. पंख फक्त पक्ष्यांनाच चांगले वाटतात. माणसांना ते फुटले की तिथेच त्यांची बर्बादी सुरू होते. चुकीच्या लोकांना इज्जत दिल्याने आपली स्वतःची इज्जत कमी होऊ लागते. काहीही न करता एकच गोष्ट आहे जी सतत वाढत आहे, ती म्हणजे वय. वेदना नेहमी अश्रूंमध्येच नसते, ती कधी कधी एखाद्या सुंदर हास्यातही लपलेली असते. नात्यांची कहाणी यासाठीच शांत आहे आणि नाती यासाठीच शांत आहेत कारण ही कहाणी अजूनही जिवंत आहे. प्रेम शांती देतं, पण एकतर्फी प्रेम ती शांती हिरावून घेतं.
सवयींमुळे मजबूर असणं ठीक आहे, पण अडचण तेव्हा निर्माण होते जेव्हा मजबुरी हीच सवय बनते. कुणाच्या आधारावर बसून राहू नका. काही लोक मदत सुद्धा फक्त दिखाव्यासाठीच करतात. कोणी आयुष्याची मज्जा घेत आहे तर कोणाची आयुष्यच मज्जा घेत आहे. जे लोक इतरांचं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतात ते अनेकदा स्वतःलाच गमावून बसतात. वेळ बदलण्याने तितका त्रास होत नाही जितका आपल्या जवळच्या माणसाच्या बदलण्याने होतो. एखाद्याच्या हृदयात उतरणं जितकं कठीण आहे तितकंच सोपं हृदयातून उतरणं आहे. वाईट वेळेतही एक चांगली गोष्ट असते. जशी ती येते, फालतू लोक आपोआप दूर निघून जातात. आयुष्यात जर काही करायचं असेल तर कहाणी शून्यापासून सुरू करावी लागेल. फक्त झोपल्याने चिंताच मिळते, ध्येय नाही. तुमची गोष्ट कोणीच ऐकणार नाही, पण तुमच्या गोष्टीचा वाईट मात्र सगळेच मानून घेतील. कुणाची परीक्षा घेण्यापेक्षा काही वेळ त्यांना समजून घेण्यासाठी दिला तर ते जास्त चांगलं. नातं खूप घट्ट असो वा नसो, पण एकमेकांवरील विश्वास नक्कीच घट्ट असायला हवा. तो तू नव्हतास तर त्या माझ्या अपेक्षा होत्या ज्यांनी माझं सर्वात जास्त मन दुखावलं आहे. दुटप्पी मूत्र आणि खोटं प्रेम माणसाला पूर्णपणे उद्ध्वस्त करतं. आयुष्य एका ट्रेन सारखं जात आहे आणि अपेक्षा स्टेशनवरच सुटत आहेत. जर होत असेल तर होऊ दे माझ्या खुनाचा सौदा. मला तरी समजेल की बाजारात माझी खरी किंमत काय आहे. मनात जे काही आहे ते सगळं खरं सांगून टाकतो. माझं नशीबच इतकं खराब आहे की ज्याच्यावर प्रेम करतो त्यालाच गमावून बसतो. जे कपडे रंग सोडतात त्यांना शरीरावरून काढून टाका आणि जी माणसं रंग बदलतात त्यांना मनातून काढून टाका. या लोकांपासून जरा सावध राहा. रोज यांचे रंग बदलत असतात. जोपर्यंत स्वार्थ आहे तोपर्यंत सोबत राहतील, नंतर यांच्या बोलण्याच्या पद्धतीही बदलून जातात. चांगला विचार कराल तर चांगलं होईल, वाईट विचार कराल तर वाईट होईल. तुम्ही तसेच बनता जसा तुम्ही विचार करता. म्हणूनच आयुष्यात नेहमी चांगलाच विचार करा. मन मोठं असायला हवं. मोठ्या मोठ्या गप्पा तर सगळेच मारतात. पायाला लागलेली ठेच आपल्याला जपून चालायला शिकवते आणि मनाला लागलेली ठेच आपल्याला जपून जगायला शिकवते. आवाजात किती विचित्र ताकद असते. कडू बोलणाऱ्यांचं मधही विकलं जात नाही आणि गोड बोलणाऱ्यांची मिरचीही विकली जाते. झोप ही काय अजब गोष्ट आहे. जर झोप आली तर सगळं काही विसरायला लावते आणि जर झोप आली नाही तर सगळं काही आठवायला लावते. या जगात लोक कोणाबद्दलही चांगलं ऐकल्यावर त्याच्यावर संशय घेतात, पण वाईट ऐकल्यावर मात्र लगेच विश्वास ठेवतात. माणसाला बदाम खाल्ल्याने तितकी अक्कल येत नाही जितकी फसवणूक झाल्यावर येते. पैसा ही अशी गोष्ट आहे जी माणसाला अगदी वरपर्यंत नेऊ शकते, पण माणूस पैशाला वर घेऊन जाऊ शकत नाही. नेहमी लक्षात ठेवा की डोंगरावर चढणारा व्यक्ती नेहमी झुकून चालतो आणि डोंगरावरून उतरणारा व्यक्ती ताठरपणे आणि आकडीत चालतो. याचा अर्थ असा की जर एखादा व्यक्ती नम्रपणे चालत असेल तर तो यशाच्या आणि उंचीच्या दिशेने जात आहे, पण जर एखादा व्यक्ती गर्वाने चालत असेल तर तो अपयशाच्या दिशेने खाली जात आहे. लक्षात ठेवा की अहंकाराची ताकद देवालाही राक्षस बनवते आणि नम्रतेची ताकद राक्षसालाही देव बनवते. लोकांकडून अपेक्षा माणसांसारख्याच ठेवा, देवासारख्या नाही. जर तुम्ही रस्त्यात भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्याला दगड मारत बसलात तर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत कधीच पोहोचू शकणार नाही. जो आपला आहे तो कधी दूर जाणारच नाही आणि जो दूर गेला तो कधी आपला नव्हताच. परिस्थिती कशीही असो, तक्रार करण्यापेक्षा देवाचे आभार मानणं हे नेहमीच चांगलं असतं. तुम्ही परवा करणं सोडून द्या, लोक तुम्हाला त्रास देणं सोडून देतील. मनात पाप आहे आणि जिभेवर प्रेम आहे. अनेक लोक हाच व्यवसाय करत आहेत. मित्रांवर विश्वास ठेवणं आम्हाला खूप महागात पडलं. हिशोब बरोबर झाला. चला आता कोणतंही दुःख नाही. आमच्याकडे तुम्ही नाही आणि तुमच्याकडे आम्ही नाही. ज्या ठिकाणी तुमच्या असण्यामुळे लोकांना त्रास होऊ लागेल तिथून हसत हसत निघून जाणंच केव्हाही चांगलं. ज्यांच्या बोलण्यामुळे रक्त सळसळतं त्यांची शांतताच माणसाला मारून टाकते. कुणी न मिळाल्याने आयुष्य तर संपत नाही, पण कुणाला मिळवून गमावण्यात खूप वेदना होतात. मोजून 4च मित्र असू दे, कमी असू दे पण एकनिष्ठ असू दे. अहंकार बाळगू नका मित्रा. वेळेच्या या समुद्रात अनेक सिकंदर बुडाले आहेत. पती पत्नीचं नातं काहीसं असं असायला हवं की जेव्हा त्या दोघांमध्ये भांडण होईल तेव्हा ते कोणालाच समजता कामा नये. नाहीतर लोक गैरफायदा घ्यायला जराही वेळ लावत नाहीत. फरक समजून घ्या. तुम्ही फक्त महाग आहात आणि आम्ही मौल्यवान आहोत. काही लोक खरंच खूप विचित्र असतात. मन तोडून म्हणतात की मला काही समजतच नाहीये. अनुभव सांगतो की एक प्रामाणिक मित्र हा 1000 स्वार्थी नातेवाईकांपेक्षा कितीतरी चांगला असतो. जर देवाने तुम्हाला डोक्यावर बसवलं तर तो नजर फिरवतात सगळं काही हिरावूनही घेतो. मी कधीही कुणावर नाराज होत नाही, फक्त खास व्यक्तीवरून त्याला आम व्यक्ती करून टाकतो. आयुष्यात कोण कोण येतं हे महत्वाचं नाहीये, तर शेवटपर्यंत कोण सोबत राहतं हे जास्त महत्वाचं आहे. किनारा मिळाला नाही तरी काही हरकत नाही, पण दुसऱ्याला बुडवून मला पोहणं जमत नाही.
जेव्हा माणूस आतून पूर्णपणे तुटून जातो तेव्हा तो बाहेरून शांत राहायला लागतो. जर स्वतःशी मैत्री करायला शिकलात तर आयुष्यात कधीही एकटे पडणार नाही. मी शांत आहे कारण मला फसवणूक मिळाली आहे. महागाईचा काळ आहे मित्रा. स्वतःच्या फायद्यासाठी का होईना पण लोकांशी इज्जतीत वागा. काही गोष्टी सांगण्याने नाही तर स्वतःवर ओढवल्यावरच समजतात. दुनियावाल्यांसमोर तुमचं दुःख कधीही मांडू नका कारण ते तिथेच मीठ चोळतात जिथे आधीच जखमा असतात. माझ्या सर्व इच्छा 2 भागांत विभागल्या गेल्या. काही तुला मिळवण्यासाठी निघाल्या आणि काही मला समजवण्यासाठी. मला तुझ्याबद्दल कोणतीही तक्रार नाही. तू आलासही तुझ्या मर्जीने आणि गेलासही तुझ्याच मर्जीने. देवाला सोडून कोणीही आपलं नाहीये आणि आपण देवाला सोडून सर्वांच्याच मागे धावत आहोत. ही 2 नाती माणसाला पूर्णपणे उद्ध्वस्त करतात. खोटा मित्र आणि खोटं प्रेम. खरा मित्र तुमच्यावर कितीही नाराज का असेना तो कधीही तुमच्या शत्रूंच्या रांगणीत जाऊन उभा राहणार नाही. जे आयुष्य उरलं आहे ते वाया घालवू नका. उत्तम हेच आहे की तुम्ही त्यांना विसरून जा. एकटा सोडून जाणाऱ्याला हे सांगणं खूप गरजेचं आहे की आम्ही एकटेच पूर्णपणे समर्थ आहोत. तेच प्रेम खूप दूरपर्यंत टिकतं ज्यामध्ये पुरुषाला प्रेम आणि स्त्रीला आदर मिळतो. आपलं आयुष्य मातीच्या दिव्यासारखं आहे. तूप तेल संपलं की आयुष्यही संपतं. आयुष्यात जर काही सोडायचं असेल तर इतरांकडून अपेक्षा ठेवणं सोडून द्या. तुम्ही नेहमी आनंदी राहाल. आयुष्यात लोकांच्या येण्यामागेही एक हेतू असतो. काही तुमची परीक्षा घेतील, काही तुम्हाला शिकवतील, काही तुमचा वापर करतील आणि काही तुम्हाला जगण्याचा खरा अर्थ समजावून सांगतील. हा माझा भ्रम होता की तू माझा जोडीदार होतास. तू माझ्यासोबत चालत तर होतास पण दुसऱ्याच कोणाच्या तरी शोधात. अपेक्षा फक्त तितक्याच चांगल्या आहेत ज्यामध्ये तुम्हाला तुमचा स्वाभिमान गहाण ठेवण्याची गरज पडणार नाही. मला एकाने विचारलं की तुमचं चारित्र्य इतकं पवित्र का आहे. मी म्हटलं ज्याने जसा विचार केला आम्ही त्याच्यासाठी तसेच आहोत. बाकी माझ्या देवाला माहित आहे की आम्ही खरोखर कसे आहोत. जर तुमचं कोणाशी खूप दिवसांपासून बोलणं झालं नसेल तर त्याला कॉल किंवा मेसेज करून विचारा की तो जिवंत आहे की मेलाय. जर तो जिवंत असेल तर विश्वास ठेवा त्याच्यासाठी तुम्ही नक्कीच मेले आहात. प्रेमाचा अर्थ तोपर्यंत समजत नाही जोपर्यंत कोणी तुमच्यासाठी तडपत असतं. प्रेमाचा खरा अर्थ तेव्हा समजतो जेव्हा तुम्ही कोणासाठी तरी तडपत असता. प्रत्येक व्यक्ती आपापल्या जागी बरोबर असतो आणि खरा संघर्ष योग्य आणि अयोग्य यांत नसून योग्य आणि योग्य यांच्यातच असतो. स्त्रीच्या प्रेमाची खरी परीक्षा तेव्हा होते जेव्हा पुरुषाकडे काहीच नसतं आणि पुरुषाच्या वफादारीची परीक्षा तेव्हा होते जेव्हा त्याच्याकडे सर्व काही असतं. आधी खात्री करून घ्या की वफादार कोण आहे. वेळ तर सांगूनच देईल की सत्ता कोणाची आहे. एक विचित्र गुदमरल्यासारखं वाटतं जेव्हा कोणी मनात तर राहतं पण प्रत्यक्षात सोबत नसतं. वास्तव काही अवरच असतं. प्रत्येक हसणारा माणूस आतून खुश नसतो. 3 सर्वात उत्तम उत्तरे: यश, प्रेम आणि योग्य निर्णय. तुम्ही योग्य निर्णय कसे घेता? अनुभवातून. आणि तुम्ही अनुभव कसा मिळवता? चुकीच्या निर्णयांतून. स्तुती आपल्याला प्रेरणा देते आणि झोप आपल्याला असावधान करते. प्रत्येक क्षण मनसोक्त जगून घ्या कारण या आयुष्याचा काहीही भरोसा नाहीये. संपत्ती तर वारशानेही मिळू शकते पण स्वतःची ओळख मात्र स्वतःच्याच हिमतीवर बनवावी लागते. जेव्हा सगळीकडे तूच आहेस माझ्या देवा तर मग कोण खरं आणि कोण खोटं. आयुष्य हे वाळूसारखं हातातून निसटत आहे आणि आपण विचार करत आहोत की आपण मोठे होत आहोत. नातं तेव्हाच कोमेजू लागतं जेव्हा 2 लोकांमधली समस्या कोणी तिसराच सोडवण्याचा प्रयत्न करू लागतो. काही बोलणाऱ्यांचं काहीच नुकसान होत नाही पण सर्व काही सहन करणारे लोक खरंच कमाल असतात. माणूस ती लढाई कधीच जिंकू शकत नाही ज्यामध्ये त्याचे शत्रू त्याचे स्वतःचेच लोक असतात. किती विचित्र गोष्ट आहे ना. आपण सर्वजण खुश राहण्यासाठीच नेहमीच रस्त असतो. जो सहन करू शकत नाही तो मैत्री कशी निभावणार आणि जो समजूनच घेऊ शकत नाही तो नातं कसं निभावणार. महत्व हे लायकीला आणि स्टेटसला दिलं जातं आणि आपण मात्र भावनांना महत्व देत बसतो. प्रश्न हा नाहीये की तू माझी पर्वा का करत नाहीस. मुख्य मुद्दा हा आहे की मला तुझ्याकडून अपेक्षाच का आहे. जर आयुष्य लांबलं तर स्वतःची मुलंही माणसाला एक खूप मोठा धडा शिकवतात. सोडून दिलंय आता इतरांची काळजी घेणं. चला आता आपण स्वतःपासून सुरुवात करूया. कोणतंही नातं तुमच्या मर्जीने कधीच सुटत नाही कारण तुम्हाला कधी कुठे कोणाला भेटायचं आहे आणि कोणापासून दुरावला जायचं आहे हे फक्त वर बसलेला देवच जाणतो. शेवटी तुमच्या सोबत फक्त तुम्हीच उभे राहाल आणि दुसरं कोणीही नाही. कधी कधी नाराजीही गरजेची असते जेणेकरून आपल्याला समजेल की आपल्याला मनवणं कोणासाठी तरी महत्वाचं आहे की नाही. माणूस रडवत नाही तर त्याच्या आठवणी रडवतात. या जगात खूप कमी लोक असे असतात जे जसे दिसतात अगदी तसेच आतूनही असतात.
अहंकार फक्त त्यालाच असतो ज्याने कोणताही संघर्ष न करता सर्व काही मिळवलेलं असतं. ज्याने स्वतःच्या मेहनतीने सर्व काही मिळवलेलं असतं तो नेहमी इतरांची कदरच करतो.